स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा. तर संजय म्हात्रे सर आमच्याशी जोडले गेलेले आहेत. साक्षी स्टार एंटरप्राइजेसचे सतीश म्हात्रे यांचे बंधू देखील आहेत. आणि आज एक मोठा विजय, भव्य विजय या ठिकाणी साजरा झाला आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय रायगडच्या आसमंतातील चमचमता सितारा, नाव आहे आकाश गणपत तारेकर. काय इनिंग खेळली आहे अफलातून, आणि बिग बॅश मधील बिग इनिंग आपल्याला आकाश तारेकर यांच्याकडून पाहायला मिळाली. मोठ्या मॅचचे मोठे प्लेयर म्हणून ओळखले जातात. मी तर म्हणेल रायगडात असं एकही गाव नाहीये ज्या गावामध्ये आकाश तारेकरला मान नाहीये. आणि नक्कीच आज रायगडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर टेनिस क्रिकेट जगताला त्यांच्या फलंदाजीची भुरळ घातली आहे. आणि आज जबरदस्त कामगिरी करत असताना पारगावचं नाव टेनिस क्रिकेटच्या आसमंतामध्ये दुमदुमताना पाहायला मिळत आहे. मोठा मुकाबला होता, मोठी मॅच होती, परंतु खरा खेळाडू त्याच वेळेला दिसून येतो ज्या वेळेला. आणि संजय म्हात्रे सरांकडून या खेळीसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आकाश तारेकर यांच्यासाठी दिलं जात आहे. तर आकाश यांच्याशी आम्ही वार्तालाप देखील करणार आहोत. उगाच रायगडचा वंडर बॉय म्हटलं जात नाही, आणि खरोखर त्यांची मंत्रमुग्ध करणारी खेळी आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. समोर गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळत होती. शुभम मोरे आपण यायचे, आपलं 3,000 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी देखील आलंय. आकाश यांच्याशी आपण चर्चा तर जरूर करणार आहोत, परंतु शुभम मोरे जे अहमदनगरचे खेळाडू आहेत, काना मात्रा हुकार वेलांटी अनुस्वार काही नसणारा अहमदनगर जिल्हा, आणि या जिल्ह्याप्रमाणेच अगदी सरळ असणारे, परंतु मैदानाच्या बाहेर आणि मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर त्यांची बॅट ज्या पद्धतीने बोलते लाजवाब. आणि आज पुन्हा एकदा या ठिकाणी नगर शहराचं नाव देखील शुभम यांच्या माध्यमातून केलं गेलंय. आणि या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच आकाश तारेकर यांच्याशी आम्ही जरूर वार्तालाप करू. आकाश, बॉलर्सने तुमच्या खूप चांगली कामगिरी केली होती, आता वेळ येऊन ठेपली होती बॅट्समनने काहीतरी करण्याची, परंतु समोर विश्वजित ठाकूर या स्पर्धेमध्ये आग ओकताना आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग त्यांची पाहायला मिळाली. तर काय रणनीती तुम्ही बनवली होती त्यावेळेला विश्वजित ठाकूर यांच्या विरुद्ध, आणि या जबरदस्त विजयाविषयी काय म्हणाल? नक्कीच आम्ही मोठ्या या टुर्नामेंटमध्ये सर्वात बेस्ट बॉलिंग टाकतोय. त्याच्या विरुद्ध आम्ही रणनीती इतकीच होती की त्याच्या 12 चेंडूमध्ये आम्ही 15 रन्स करू बोललो, आणि राहिलेल्या 24 चेंडूमध्ये आम्ही 33 रन करू शकतो. पण ओपनर जोडीने जरा खराब सुरुवात केल्यामुळे प्रेशर आला जरा, आणि तिसऱ्या ओव्हरला जेव्हा मोठ्या आला तेव्हा मी ट्राय करण्याचा प्रयत्न केला, कारण त्या बाजूला जरा फलंदाजीसाठी अनुकूल आहे, आणि त्या ट्राय करताना मी त्याला 6 मारून गेलो. त्याच्यानंतर तुषारला मी एकच बोललो की फक्त आता सिंगल करत राहा 5 रन, 5 बॉलमध्ये 5 रन केलं तरी त्याला 11 रन येतील, म्हणजे आपला पुढचा टार्गेट कमी होईल, आणि मोठ्याची एकदा 2 ओव्हर संपल्यानंतर मग पुढचे गोलंदाज आपल्याला सहज जातील, या अनुषंगाने मी खेळत होतो. आणि नंतर शुभम यांनी देखील खूप चांगला एंड केला, त्याविषयी देखील काय म्हणाल? नक्कीच शुभमची आपलातून केली, त्याच्यासाठी मी धन्यवाद मानतो त्याचा. आज एक उच्च दर्जाची स्पर्धा या ठिकाणी बिग बॅश ही स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून वेगवेगळं काहीतरी पाहायला मिळतं आहे. आकाश, कसं वाटलं इकडे खेळत असताना, ही बिग बॅश स्पर्धेमध्ये तुमचा परफॉर्मन्स दाखवत असताना? नक्कीच तारीफबाईचं मी धन्यवाद मानतो. इथे जेव्हा मी ग्राउंडमध्ये एंट्री केली तेव्हा असं वाटलं की मी दुबईला खेळायला आलो की काय, पण ही मुंबई आहे, आणि मुंबईमध्ये इतकी चांगली टुर्नामेंट करणंही शक्य नव्हतं या कोरोनाच्या काळात, ते तारीफबाईंनी करून दाखवलं. त्याचबरोबरीने तुमचे सतीश सर, साक्षी एंटरप्राइजेसचे सतीश दादा असतील, संजय दादा असतील, त्यांच्याविषयी काय म्हणाल? आणि टीम प्रतीक, जी संपूर्ण तुमची टीम आहे साक्षी एंटरप्राइजेस, या टीमचा सपोर्ट तुम्हाला कशा प्रकारे असतो? नक्कीच सपोर्ट असेल. या पूर्ण इंडियामध्ये कोणताही असा स्पॉन्सर नसेल की शेटसारखा, की शेट फक्त घरी बसून मॅच बघतात, कधी ग्राउंडवर प्रेशर नसतो आमच्या खेळाडूंना किंवा काही नसतो, फ्रीमध्ये खेळा, फक्त जिंका, बाकी काही नसतो.
तर हे होते आकाश तारेकर ज्यांनी आपल्या फलंदाजीचे जलवे या ठिकाणी दाखवले. कलात्मकता, नजाकतता, आक्रमकता या सर्व गोष्टींचं भंडार आकाश तारेकर यांच्या बॅटिंगमध्ये या ठिकाणी समावलेलं तुम्हाला पाहायला मिळालं. आणि ह्या बिग बॅश नक्कीच अपेक्षेप्रमाणे रायगड वर्सेस डिंगडॉंग म्हणजे साक्षी एंटरप्राइजेस वर्सेस इंडो रायडर्स ही चांगली लढत होणार सर्वांनाच माहिती होतं. अपेक्षेप्रमाणे चांगली राहिली, परंतु या मॅचच्या दरम्यान कोण होतं, दोन्ही संघांमधील फरक होता आकाश तारेकर, मॅन फ्रॉम पारगाव. तर तेच या ठिकाणी झळकताना आपल्याला पाहायला मिळाले. विश्वजित ठाकूरचं विशेष कौतुक, त्यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगली बॉलिंग केली, परंतु त्यांचा संघ आता माघारी परतलाय आणि साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरी पुढच्या फेरीत दाखल झालाय. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली. याही नंतर बिग बॅशचं क्रिकेट अगदी सर्वोच्च स्थानावर जायला पाहायला मिळत आहे. सर्वांच्या नजरा या स्पर्धेवर लागलेल्या आहेत. 70 स्पोर्ट्स प्रेझेंट मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅशची पुढची मॅच काही क्षणातच आपल्या समोर. हेलो, क्या जबरदस्त परफॉर्मेंस। साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरी ने एक इनाम पक्का कर दिया है। दो टीमें सुपर 3 में पहुंच चुकी है दोस्तों, जिसमें पहले पहुंचने वाली टीम है आरएन रॉकर्स, ARN आरएन रॉकर्स, और दूसरी टीम बनी है साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरी रायगढ़। कोलकाता और रायगढ़ यानी कि प्रतीक 11 जो टीम है वो सुपर 3 में पहुंची है, और सुपर 3 की आखिरी टीम का फैसला अगले 1 घंटे में होने जा रहा है। एक तरफ शाहिद शेख, एक तरफ थॉमस डायस। चंद्रकांत, देखिए शाहिद शेख और थॉमस डायस की तस्वीर अगर मैं देखूं, दोनों की आंखों में इस ट्रॉफी को उठाने की चाहत और भूख नजर आ रही है। व्हाट अ फोटोग्राफ, और क्या ग्राफिक्स हमारे आईक्यू भाई ने दिया है। नक्कीच सर, थॉमस त्यांच्याही नजरा ट्रॉफीवर आहे, दुसऱ्या बाजूला शाहिद यांच्याही नजरा ट्रॉफीवर आहे. दोघेही उत्तम फलंदाज आहेत, उत्तम कर्णधार आहेत आणि प्रतिथयश खेळाडू आहेत. त्यामुळे खूप टफ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि बॅलन्स आहेत दोन्ही टीम. या अगोदरची मॅच देखील आपल्याला तशीच पाहायला मिळाली. कमी धावसंख्येत देखील चांगली फाईट पाहायला मिळाली, परंतु दोन्ही टीममधील फरक मला आकाश तारेकर वाटला, कारण त्यांच्याकडे संयम, त्यांच्याकडे आक्रमकता. कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्यावेळेला विश्वजित आले पहिल्यांदाच आक्रमण करणं, तर ते कुठेतरी तेही चांगलं पाहायला मिळालं आणि मोक्याच्या क्षणी सिंगल डबल्स काढणं जी त्यांची खासियत आहे तेही कुठेतरी निर्णायक ठरलं. देखिए, इसलिए कहा जाता है कि सिंगल्स आर लाइफलाइन ऑफ लिमिटेड ओवर्स गेम। जो सीमित ओवरों का क्रिकेट है उसमें एक रन जो है वो ऑक्सीजन का काम करता है। आकाश तारेकर जब एक तरफ बल्लेबाज आउट हो रहे थे, उनको केवल एक ही चीज पर भरोसा था, अपनी तकनीक पर, और अपनी तकदीर पर नहीं, पर अपनी तदबीर पर। तो यानी कि तकनीक और तदबीर, ये दोनों के जरिए वो खुद मुख्तार हुए और अपनी टीम के विजय का इतिहास लिखा। आज पारगांव गांव में दिवाली का माहौल है, और पुणे में भी और अहमदनगर में जो शुभम ने आज पारी खेली है, सत्यम शिवम सुंदरम शुभम, ये कहा जाएगा आने वाले कई सालों तक। तो आइए शुरू करते हैं नए मैच की शुरुआत, और हाईवे एंड से पहला ओवर लेकर तैयार होते हुए वहां पर अंबुटी, और अंबुटी के सामने बैटिंग के लिए तैयार शाहिद शेख। नॉन स्ट्राइकर एंड पर है सुमित ढेकले। 70 स्पोर्ट्स प्रेजेंट्स मुंबई टेनिस क्रिकेट बिग बैश का तीसरा मैच सुपर 6 का, और आज की हमारे शेड्यूल का चौथा मैच। दर्शकों की जानकारी के लिए मैं बताना चलूं, यह मैच का जो विजेता होगा वो बाकी की दो टीमों के साथ सुपर 3 में आ जाएगा, और उसके बाद क्या होगा ये अभी हम आपको बताएंगे। हालांकि हमने हमारे प्रोग्राम में क्लियरली बता दिया था कि 3 चिट्ठियां डाली जाएगी, और जिस चिट्ठी में 70 बिग बैश लिखा होगा वो टीम सीधा फाइनल में पहुंचेगी, बाकी की दो टीमें सेमीफाइनल खेलेगी। यानी कि यह मैच के बाद केवल 2 मैच आज की शाम आपको देखने मिलेंगे। लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन, और अब अमुट्टी राइट आर्म राउंड, ऑलमोस्ट यॉर्कर लेंथ की बॉल दी सुमित डेकले। ड्राइविंग बहुत अच्छा कर लेते हैं।
ये सुमित की खासियत है। आसमान में भी अच्छा खेलते हैं चंद्रकांत, और वो जो जमीन से ड्राइविंग करते हैं अपने बल्ले से, मुझे ऐसा लग रहा है कि सुमित को ड्राइविंग करने आप देते हो, चाहे बल्ले से या कार ड्राइविंग, वो दोनों सेफ कर लेते हैं। अब यहां पर शाहिद शेख देखिए, शक्ति से ज्यादा युक्ति श्रेष्ठ है। अंबुट्टी की गेंद जैसे ही ऊपर आई, अपने खेल के शैली को बदला। और चंद्रकांत शिंदे जी, क्या कहेंगे आप? दोघेही माहीर खेळाडू आहेत, तसंच माहीर गोलंदाज सुद्धा आहेत. आणि शाहिदला मी 14-15 वर्षाचा असताना ओळखतो. त्याच्यामध्ये त्यावेळेपासूनच प्रतिभाशाली ठुसून ठुसून भरलेली आहे आणि तेव्हापासूनच तो चांगली फलंदाजी करायचा आणि आज तो क्वालिटी लेवलला फलंदाजी करतो. खरोखरच वाखाणण्याजोगा त्याचा पावित्र्य आहे आणि वाखाणण्याजोगी त्याची फलंदाजी सुद्धा आहे. 6 रन बने हैं इस बार। देखिए शॉट ऑफ द इनिंग, अब क्या कहेंगे इसके बारे में? यह शाहिद शेख ही कर सकता है। शाहिद शेख जिसका क्रिकेट इस वक्त पूरी दुनिया रही है देख। जबरदस्त बॅटिंग. मी तर त्यांना नेहमी पॉवर प्लेचा किंग म्हणतो. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करायची, पॉवर प्लेचा फायदा उचलायचा. आणि शाहिद असा क्रिकेटच्या पुस्तकातील एकही फटका नाहीये जो शाहिदकडे आहे, परंतु असेही फटके आहेत जे अलीकडच्या कालावधीमध्ये T20 मध्ये मारले जातात. पहा समोर गोलंदाज कोण आहे? अंबुटी. याची फिकर नाहीये. माझं नाव आहे शाहिद, मी या ठिकाणी आज आलोय मुंबई बिग बॅश जिंकण्यासाठी. माझा परफॉर्मन्स पहा. और वो भी रिवर्स स्वीप में एक हाथ से वो 6 लगा। ही टुक हिज सेकंड हैंड ऑफ द हैंडल ऑफ द बैट। सिंपली रिमार्केबल. नक्कीच पाहिलं मी, एका हाताने तो सिक्सर मारण्यात आला. वाकई में डोले शोले बल्लेबाज है। और 12 रन बने हैं। सर सुप्रीमोच्या फायनलची ते लगातारचे 3 चौकार पहिल्या 3 बॉलवरचे आजही मला आठवत आहेत, जे शाहिद यांच्या फलंदाजीतून पाहायला मिळाले होते आपल्याला. इस बार उसी दिशा में खेलने का प्रयास था। स्क्वायर ऑफ द विकेट गेंद जा रही है, रन जरूर मुकम्मल किया है और ये बल्ले से होगा क्योंकि अंपायर प्रवीण पाटिल ने वहां पर कोई इशारा नहीं दिया है। पावर प्ले का पहला ओवर। हमारे जो दर्शक अभी अभी दिन भर के ऑफिस के काम से थककर हमारे साथ जुड़े हैं, उन सभी का मैं हार्दिक स्वागत करता हूं। आप देख रहे हैं मुंबई टेनिस क्रिकेट बिग बैश 70-70 स्पोर्ट्स की प्रस्तुति। सोमैया मैदान सायन, जो ईस्टर्न एक्सप्रेस हाईवे पर सायन है, वहां यह प्रतियोगिता खेली जा रही है। स्क्वैरिश स्वीप था लेकिन वहां पर खिलाड़ी मौजूद और कोई रन बन नहीं पाएगा। पावर प्ले का पहला ओवर समाप्त होता हुआ और टॉस जीतकर पहले 11 वॉरियर्स को बल्लेबाजी के लिए आमंत्रण देने का फैसला थॉमस डायस ने किया था। ट्राइडेंट के कप्तान है। 13 रन बने हैं। चंद्रकांत शिंदे, क्या कहना चाहेंगे पहले ओवर के खेल के बारे में? मी तर सांगेन की खरोखरच सुंदर गोलंदाजी आहे. एवढे दिग्गज 2 फलंदाज असताना सुद्धा 13 रन मध्ये त्यांना रोखून ठेवलं आहे आणि काबिले तारीफ गोलंदाजी. देखिए उनके टी शर्ट के नंबर भी कैसे है, एक के टी शर्ट पे 4 लिखा है, एक के टी शर्ट पे 6 लिखा है, यानी कि आज चौके छक्कों की बारिश होने वाली है ऐसा मुझे लग रहा है। जो अंदाज में शुरुआत हुई है, 4 गेंदों में 12। शाहिद शेख, सुमित डेकले 2 बॉल पर 1 ओवर के बाद स्कोर 13। अंबुट्टी 1 ओवर 13 रन, कोई विकेट नहीं। दोन्ही संघ खरोखरच मातब्बर आहेत. चांगले बॉलर्स आहेत, चांगले बॅट्समन आहेत, चांगली शैली आहे त्यांच्याकडे खेळायची. मॅच विनिंग परफॉर्मन्स देणारे खेळाडू आहेत आणि खरोखरच ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला आनंद घेण्यासारखीच बघायला मिळेल. नए ओवर लेकर आ रहे हैं अखिलेश, और अखिलेश की गेंदबाजी का आक्रमण जो रहेगा वो 70-70 छोर से रहेगा और सामना करेंगे वहां पर शाहिद शेख। पावर प्ले का दूसरा और आखिरी ओवर। फील्डिंग को थोड़ा सजाया जा रहा है। इस बार बेहतरीन टाइमिंग के साथ जाती हुई बॉल। अंपायर का 6 रनों का इशारा। शाहिद शेख
अब अपनी बल्लेबाजी की गुणवत्ता दिखाते हुए। लूजनर बॉल, पहली गेंद और सीधा उसे खेल दिया लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रनों के लिए दनाता हुआ ये 6। चंद्रकांत शिंदे, आप अगर अखिलेश की बॉलिंग एक्शन देखोगे तो लक्ष्मीपति बालाजी की याद आती है। आती है, बराबर, हिंदुस्तान बराबर के बोला। जो गेंदबाज थे। और शाहिद ने अब स्कोर को पहुंचाया 19 पर 19। इस बार मिस टाइम किया है, कैच का मौका है और जिया लपक लिया जाएगा। अब ये जबरदस्त वापसी ट्राइडेंट की और शाहिद शेख का जो एक तूफानी प्रदर्शन था वो यहां पर अब उस पर पूर्ण विराम लगाने में कामयाब हुए ट्राइडेंट। अप्रतिम खेळी खरोखरच शाहिद शेख ह्यांनी एक्स्ट्रा कव्हरला जो सिक्सर मारला, फटका मारला, अप्रतिम होता। आणि सिक्सर एक्स्ट्रा कव्हरला मारणं एवढं सहजासहजी नसतं, एवढं सोपं नसतं, पण तो आकर्षक फटका असतो आणि त्याच्यामुळे तो मन एकदम खुश करून टाकतो। अशा पद्धतीने त्यांनी केलेली खेळी आपल्याला आपल्या संघासाठी त्यांनी साजेसे रन्स करून तो परतलाय। ऑन दी राइज खेलना चाह रहे थे। शाहिद की अमूमन जो खेलने की स्टाइल है वो वाकई में ओवर पिच बॉल या शॉर्ट पिच बॉल पर अच्छी रहती है, लेकिन इस बार ऑन दी राइज जब खेलने गए तो वो मिस टाइम कर गए और एक बेहतरीन कैच वहां पर अंजाम दिया प्रदीप पाटिल ने। और अब उनकी जगह पर आ रहे हैं नए बल्लेबाज मंदार गुरव। या संघाकडे बॅट्समनचं भरणं भरपूर आहे आणि मला वाटतं त्यांना तसे ते रन्स पण करतीलच, पण हे पण विसरता कामा नये की अखिलेश सुद्धा एक चांगले गोलंदाज आहेत। चांगली बॉलिंग त्यांनी आतापर्यंतच्या मॅचमध्ये केलेली आहे आणि ते त्यांना चोख उत्तर देऊ शकतात। 19 for 1 अखिलेश सिंह के सामने अब बैटिंग के लिए तैयार होते हुए सुमित। सुमित ने इस बार उठा दिया, क्या गेंद हमारे नहीं, सुमित को वापस लौटना होगा। अखिलेश सिंह ने देखिए दोनों बाहों को ऊपर ले गए और बाहुबली का विकेट लेते हुए बाहुबली मुद्रा दी और यहां पर एक बड़ा झटका 11 वॉरियर्स इंडिया को। नक्कीच मोठा झटका संघाला मिळालेला आहे। दोन दिग्गज खेळाडू, एक रायटी आहे, एक लेफ्टी आहे, दोघे चांगले खेळाडू आउट झाले आहेत आणि आता काय रणनीती असू शकते, कोण खेळाडू येऊ शकतो, कसा खेळेल याची ती रणनीती ते नक्कीच आता बनवतील। रवि आहिरे ने वो कैच लिया। सबसे बड़ी बात है अखिलेश सिंह ने लेग स्टंप से भी लगभग 2 से 3 इंच बाहर गेंद को रखा था और सुमित जो कि लेफ्टी बैट्समैन है उनको थोड़ा शफल होना पड़ा। देखिए उनके फ्रंट फुट पर थोड़ा दबाव आया और वहां पर शॉट बराबर बन नहीं पाया और आसमान से आती हुई गेंद का स्वागत किया और सुमित की पारी समाप्त। 2 प्रारंभिक बल्लेबाजों को आउट करने में कामयाब रहा है ट्राइडेंट। तो जहां पहले ओवर में बोलबाला एक तरफ 11 वॉरियर्स भारत का रहा, वहीं पर दूसरे ओवर में बोलबाला इस वक्त ट्राइडेंट नवी मुंबई का दिख रहा है। नक्कीच पंड्याजी खरोखर सुंदर गोलंदाजी करतायत अखिलेश। 2 विकेट्स घेतलेत त्यांनी आणि अशी गोलंदाजी जर सातत्याने ते करत राहिले तर मला वाटतं समोरच्या संघाला ते तितकंसं सोपं राहणार नाही, तितकंसं सोपं ठरणार नाही, त्यांना कष्टाची पराकाष्ठा करावी लागणार आहे। अखिलेश प्रभावित करणारी बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळाली। वेग त्यांच्याकडे आहे, परंतु पहा या ठिकाणी केला एक जबरदस्त प्रहार जो आहे मंदार गुरव यांच्या बॅट मधून फटका येताना पाहायला मिळतोय। क्या बात आहे, षटकार येताना पाहायला मिळेल, ज्याला आपण सर्व आवडीने काळा चौकीचा बंड्या म्हणून देखील ओळखतो। तर मंदार गुरव यांच्या बॅट मधून आणि धडाकेबाज बॅट्समन आहेत। 1-11 काळा चौकी असेल, काही काळ जर पाहिलं तर मंदार यांना आपण जरूर खेळताना पाहिलं मिळतो, ब्रह्माबाई संघातून देखील खेळताना पाहिलं। नक्कीच चंदू असंख्य मॅचेस त्यांनी एकतर्फा फिरवल्या आहेत, एकतर्फा जिंकून दिल्या आहेत त्यांच्या बॅटिंगच्या शैलीवर। त्यांची बॅटिंगची शैली अशीच धडाकेबाज आहेत आणि ते नेहमीच धडाकेबाजच खेळतात। धडाकेबाज बॅटिंग करण्याची त्यांची शैली आहे आणि ते दाखवण्याचा प्रयत्न पहा। 2 विकेट गेलेले आहेत, परंतु त्याचं दडपण या ठिकाणी देऊ द्यायचं नाही। हे या अगोदर देखील पाहिलं, सर्वच टीमकडे बॅट्समनचा भरणा आहे आता आणि त्यामुळे हे पाहायला मिळत आहे। विकेट गेल्यात त्याचं दडपण येऊ देत नाहीयेत अखिलेश।
यावेळेला बॅकफुटला आले आणि कट केला जातोय बॉल, तोपर्यंत एक रन धावून पूर्ण केली जाते. मंदार गुरव आणि सुनील चावरी हे काल महत्त्वपूर्ण खेळी करताना पाहायला मिळाले. चंद्रा सर, परवा ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली आहे. हो 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 नक्कीच. मी कॉमेंट्री बॉक्समधून मागे बसलो होतो आणि खरोखर त्यांची ती मॅच मी पाहिली. त्यांनी वन साइड इनिंग केली, जिंकून दिलं. तसं दोन्ही संघाकडे तुल्यबळ फलंदाज आहेत, दोन्ही संघाकडे चांगले गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत आणि ही मॅच शेवटच्या ओव्हर्सपर्यंत नक्कीच रंगणार आहे आणि लोकांना त्याचा आनंद 100% मिळणार आहे. नक्कीच नक्कीच. म्हणून मी या स्पर्धेला ची तुलना त्या काही अव्वल स्पर्धांमध्ये करेल ज्या स्पर्धा आपल्याला उच्च दर्जाच्या पाहायला मिळतात. हो, चांगला चेंडू, त्याचा सन्मान दिलाय, परंतु रनही घेतलाय. 5 क्षेत्ररक्षक लगेच त्या ठिकाणी पोहोचले. मग सुप्रीमो चषक असेल, स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर रत्नागिरीची स्पर्धा, शक्ती चषक स्पर्धा, ह्या अशा काही स्पर्धा आहेत ज्यांच्यामध्ये संपूर्ण भारतभरातून खेळाडू येतात खास या स्पर्धांसाठी. मग भारताच्या बाहेर देखील स्पर्धा आपण जरूर 10PL सारखी स्पर्धा असेल किंवा काही स्पर्धा भारताच्या बाहेर ज्या साईड पर्टिक्युलर टुर्नामेंटसाठी बनवल्या जातात, तशीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. एक गोष्ट सांगेन चंदू की बॉलिंग, बॅटिंग, फिल्डिंग, कीपिंग याहीपेक्षा आणखीन एक गोष्ट आहे स्लेजिंग. तुम्ही स्लेजिंगनी सुद्धा मॅच जिंकू शकता. या स्लेजिंगचा जो प्रकार आहे, मी पण स्लेजिंग केली आहे. 2 स्लिप, 1 गली, स्लिप ऑन शॉर्टलेग लावून. पण स्लेजिंगचे बादशाह, 3 बादशाह, अविनाश जाधव, अजित पुत्रन, रमेश शर्मा यांची स्लेजिंग कुछ और होती. त्या स्लेजिंगनी पण त्यांनी असंख्य मॅचेस जिंकून दिल्या आणि ह्या गोष्टीचा अनुभव स्वतः कृष्णा सातपुतेने घेतलाय अविनाश जाधव तर्फे. नक्कीच तोही एक क्रिकेटचा पार्ट आहे, परंतु तेवढंच क्रिकेटशी आपल्याला जोडून देखील राहायचं आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी कारण हा क्रिकेटचा पार्ट आहे, तो प्रत्येक गोष्टीत तुम्हाला क्रिकेटमध्ये जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तर जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुनील चावरी, तर बॉलिंगसाठी पुन्हा एकदा अंबुटी. वेगात बॉल, परंतु टप्प्यावर नव्हता, दिशेवर नव्हता आणि व्हाईट बॉल घोषित केला जाईल. योग्य दिशा देणं गरजेचं असतं. या चेंडूला हातात बॉल घेऊन गोलंदाज ज्यावेळेला धावत येतो ना, त्यावेळेला एकच विचार करतो, बॅट्समन, त्याचा स्टान्स आणि त्याची खेळण्याची पद्धत आणि त्या पद्धतीने बॉल टाकण्याचा प्रयत्न जरूर केला जात असतो आणि तोच या ठिकाणी यावेळेला पहा पुन्हा एकदा एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु 1 रन घेतली जाते. चंद्रा सर, हो, चौथी रन होती, खरोखर चांगली रन होती. त्याच्या आधीचा सुंदर बॉल टाकला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी ती चौथी रन घेतली. आताच मी उल्लेख केला स्लेजिंगचा, पण स्लेजिंग ही मैदानातच असावी आणि मर्यादित असावी. असं नाही की ते मैदानाच्या बाहेर आल्यानंतर त्याचा विद्रोह झाला पाहिजे, विस्फोट झाला पाहिजे, असं प्रकारची स्लेजिंग नसावी. हो हो, यावेळेला कमी गतीचा बॉल, तो नक्कीच या ठिकाणी वाचला आणि या बॉलला पाठवलं पॉइंटच्या दिशेने सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी मंदार गुरव. ब्रँडेड फटका, हा ब्रँड आहे काळा चौकीचा, हा ब्रँड आहे मुंबईचा. चंद्र सर, शेवटपर्यंत त्यांनी तो बॉल बघितला, टप्पा बघितला, तो बॉल ऑफस्टंपच्या बाहेर जाताना बघितला, पॉइंटच्या डोक्यावरून त्यांनी तो फटका मारला आणि बाउंड्री. 4 धावा. पहा यावेळेला जर ज्या ठिकाणी ते बॅटिंगला आलेत, योग्य क्रमांकावर आलेत, आघाडीचे बॅट्समन बाद झाल्यानंतर डावाला आकार देण्याची भूमिका त्यांना करायची आणि आतापर्यंत त्यांनी ते योग्यरित्या केले. 33 वर 2. यावेळेला फुल टॉस, परंतु त्याला ऑनसाईडच्या दिशेने खेळून काढलाय. डीप मिडॉनच्या दिशेने मात्र बॉल अडवला जाईल, तोपर्यंत 1 रन त्या ठिकाणी घेतली जाईल. अतिशय सुंदर क्रिकेटमय वातावरण, अतिशय सुंदर क्रीडांगण, तेवढीच चांगली स्पर्धा, शिस्तबद्ध स्पर्धा, नियोजनबद्ध स्पर्धा आणि कोणत्याही प्रकारचा गाजावाजा नाही आहे या ठिकाणी. ना कुणाचा सन्मान, ना कुणाचं स्वागत, इथे आहे केवळ क्रिकेट. हो हो नक्कीच. सेन्सिबल ड्राईव्ह करण्यात आला आणि त्याच्यावर 1 धावा घेतली. 34 for 2. थोड़ी सी बाहर रखी थी गेंद को अंबुट्टी ने और खास केरला से यहाँ खेलने के लिए पधारे हुए हैं. सबसे बड़ी बात है इस टूर्नामेंट का पैन इंडिया प्रेजेंस. प्लेयर्स फ्रॉम वेरियस स्टेट्स, कोलकाता यानी कि पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, राजस्थान. इस बार बैकफुट पर जाकर खेला, थोड़ा टेंटेटिव. अब ये सही डिसीजन नहीं था और तीसरे अंपायर की मदद ली जा रही है. टेंटेटिव आज ऐसा 1 नहीं 2 नहीं 3 मैच में 3 बार हुआ है.
नक्कीच नक्कीच 3 वेळा ह्या गोष्टी घडल्या आहेत आणि आकर्षक फटका होता, पण मला असं वाटतं की ह्या धावाची तितकीशी गरज नव्हती. दोन्ही खेळाडू सिक्सर मारण्यात माहीर आहेत, मॅच जिंकून देण्यात माहीर आहेत. तर अशा प्रकारच्या धावा त्यांनी त्याच्यावरती स्टॉप केल्या पाहिजेत. अशा प्रकारच्या धावा त्यांनी घेतल्या नाही पाहिजेत. तर नक्कीच तुषार रणदिवेला पाहायला मिळालं आणि मी तर म्हणेल एक माझे आवडते फलंदाज आहेत, परंतु मंगेश वैती यांच्या बाबतीत देखील आज हे झालं आणि खूप चांगली बॅटिंग करत असताना ते झालं. और ये तीसरी बार हुआ. देखिए बल्लेबाजी जो है ना, ये सेल्समैन जैसी है. सेल्समैन को हर रोज ऑर्डर मिलेगा जरूरी नहीं है, कभी कम मिलेगा, कभी ज्यादा मिलेगा, किसी दिन बिना सेल्स के भी आपको जाना पड़ेगा. अगर 36 बॉल में एक बॉल डॉट जाती है या एक लेके काम चला सकते हो. दूसरे के लिए रनों की जरूरत, रनों का लालच, ये दो में बहुत बड़ा फर्क है जो आज के मॉडर्न क्रिकेटर्स को समझना होगा. सर आपकी स्कूल कौन सी थी? सर मैं तो शेठ गोपाल जी हेमराज हाईस्कूल गुजराती मीडियम में पढ़ रहा था सर. खरोखर त्या शाळेचे तुम्ही नाव पूर्ण जगभरात करतायत, कारण ज्या ज्या पद्धतीने तुम्ही जे शब्द वापरताय, ज्या ज्या पद्धतीने तुम्ही जो एक एक डायलॉग्स वापरताना, मला असं वाटतं की त्या शाळेतले सर किती प्रतिभाशाली असतील ज्यांनी तुम्हाला शिकवलं. नहीं नहीं सर, थैंक यू सो मच. देखिए सबसे बड़ी बात है कि जब खिलाड़ी अपनी जान की बाजी लगाकर खेलते हैं तो हम जैसे जो कमेंटेटर्स हैं, हम सपोर्ट स्टाफ में आते हैं और हम अगर उसमें कुछ रंग भर पाए तो हमें भी खुशी मिलती है और दर्शकों को मजा आना चाहिए. दर्शक घर में बैठकर देख रहे हैं, टूर्नामेंट को कोऑपरेट कर रहे हैं और ये डिसीजन के ऊपर फैसला रुका हुआ है. लेकिन चंद्रकांत शिंदे जी, आज जो आपने कपड़े पहने हैं, आप भी तो बहुत आकर्षक नजर आ रहे हैं सर. थैंक यू सर, थैंक यू. मेरा बेटी मुझे कहा कि पापा ये ड्रेस पहनो, और उसके पहले चंदू जी का फ़ोन आया था. चंदू जी ने कहा कि नहीं आप ट्रेडिशनल ड्रेस में आ जाओ. तो मैं बोला चलो ओके, ट्रेडिशनल ड्रेस में आता हूँ. ट्रेडिशनल ड्रेस मेरा लड़की ने चॉइस किया और वो मैं पहनकर यहाँ पर पहुँच गया. चंदू जी की यही खासियत है कि दुनिया में कोई उनको मना करता ही नहीं है और चंदू जी भी किसी को मना नहीं करते. तर निर्णय येतो या ठिकाणी सर. आउट. सुनील चावरी को वापस लौटना होगा. दुर्भाग्यपूर्ण ये निर्णय. और इसीलिए चंद्रकांत जी देखिए, सड़क पर जब आप कार ड्राइव करते हैं या चल रहे हैं तो रेड, ग्रीन एंड ऑरेंज, और क्रिकेट में यस, नो और वेट, आज भी ये जो बातें हैं उतनी ही सच है और आज से 20 साल के क्रिकेट में भी यही बातें सच रहेगी. यस, नो और वेट. नक्कीच कॉलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. कॅच घेताना म्हणा, रन्स काढताना म्हणा, रन्स अडवताना म्हणा, इथं प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला कॉलिंग करायलाच पाहिजे, नाहीतर धडक होण्याची शक्यता असतेच आणि रनआउट होण्याची शक्यता नक्कीच असते. तो अब यहां पर नए बैट्समैन के रूप में जयेश पाटिल का आगमन. इस बार बल्ले का बाहरी सिरा और दो खिलाड़ियों के बीच में से बॉल कब निकल गई पता ही नहीं चला. मराठी में कहते हैं ना, दोघा तिसरा आता सगळं विसरा, ऐसे गेंद चली गई. नक्कीच सर, आणि ते पाहायला मिळालं या ठिकाणी. 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. मंदार गुरव आणि त्यांच्या साथीला जयेश मैदानात आलेत. इकडे धावसंख्या, धावांची सरासरी सर चांगली आहे. विकेट फॅक्टर तेवढा निर्णायक आहे. 133वां चौका इस प्रतियोगिता का और ऐसे समय पर यार जब उसकी अपेक्षा नहीं थी. 3 ओवर 38 रन, 3 विकेट. चंद्रकांत जी अगर हम देखें, पहले ओवर में 13, दूसरे ओवर में 14 और तीसरे ओवर में 11, यानी कि तीनों ओवर में डबल डिजिट में उन्होंने रन बनाए हैं. 10 या उससे कम रन नहीं, हर ओवर में 11 या उससे ज्यादा. हां, तेच रन या ठिकाणी व्यवस्थित आहेत. फक्त मागील 2 ओव्हरमध्ये विकेट आलेल्या आहेत, त्या निर्णायक आहेत. त्या आघाडीच्या बॅट्समॅनच्या विकेट गेलेल्या आहेत. इकडे तुम्हाला येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये अजून काही काळ आक्रमणही करावी लागतील आणि विकेटही सांभाळून ठेवावे लागतील. आपण काही मॅचेस सर अशा पाहिल्या, सुरुवात चांगली झाली आणि तदनंतर रन झाले नाही, तो ग्राफ खाली आला आहे. तर इकडे तेच करायला लागेल. तुम्हाला सातत्य दाखवावे लागेल बॅटिंगमध्ये आणि विकेटही टिकून ठेवावे लागतील, मग जेणेकरून नंतर अगदी शेवटच्या षटकामध्ये किंवा त्यावेळेलाही आक्रमण होऊ शकतात. नक्कीच चंदू, पण काय झालंय, हा जो बॉल आला आहे, हा बॉल कुठल्याही खेळाडूला मोह आवडता येतच नाही. त्याला माहिती आहे की हा बॉल मी माझ्या बॅटला जर परफेक्ट लागला तर हा षटकारच जाईल. म्हणून जो पण खेळाडू येतो, जो पण बॅट्समन येतो, तो अटॅकिंगच खेळायला जातो. पण काही हुशार खेळाडू असतात, जसं की असे आकाश तारेकर,
त्यांनी जी आज सेन्सिबल इनिंग केली आहे, त्यांनी जी मॅचला जिंकून देण्याची इनिंग केली आहे, अप्रतिम इनिंग केली त्यांनी. आकाश की आज की पारी मतलब भारतीय बॉर्डर पर सैनिक की मिलिट्री अनुशासन वाली पारी. इस बार ओहो, लुक एट द शॉट. कृष्णा सातपुते भी खड़े होकर सलाम करेंगे. दैट वाज द स्टाइल ऑफ जयेश पाटिल. लेकिन देखिए इतना खूबसूरत शॉट खेलने के बाद जेपी आउट. कल ऐसे ही हमने देखा एक रिवर्स शॉट मैगी ने मारा और मैगी आउट हो गए. जयेश पाटिल ने शॉट उम्दा खेला था लेकिन बॉल मैदान के बाहर नहीं गई. और विजय गढ़वाल, ये आज के क्रिकेट का ताजगी भरा नया नाम. विजय गढ़वाल ने बिग बैश में इस तरह एंट्री की है जैसे बॉलीवुड में टाइगर श्रॉफ ने एंट्री की. ये राणाजींनी हा शोधून काढलेला खेळाडू आहे आणि खरोखर तो गढवालचा खेळाडू आहे आणि त्या गढवाल प्रीमियर लीग मध्ये त्याने अप्रतिम प्रदर्शन केलं आहे आणि खरोखर राणाजी तुम्हाला हॅट्स ऑफ. असे खेळाडू तुम्ही निवडलेत, आपल्या संघात घेतलेत आणि असे गोलंदाज, खरोखर तुम्हाला राणाजी, तुम्हाला हॅट्स ऑफ. दरअसल में मेरे मन में एक विचार चल रहा था. मैं बहुत दिन से भावेश पवार और जयेश पाटिल को आमने सामने बॉलिंग बैटिंग में देखना चाहता था लेकिन वो हसरत पूरी नहीं हो पाई. ये दुख की बात है. 38 for 4. अब यहां पर बैटिंग के लिए उतरते हुए अख्तर शेख. अब ये एक बहुत मैच्योर प्लेयर है. ये जब चलते हैं मोहिंदर अमरनाथ की तरह, देखिए कोई भी इनके चेहरे पर कोई हाव भाव नहीं रहता. मतलब वो केवल अपनी मस्ती में रहते हैं. मस्त मौला जिसको कहते हैं. अब उनका आगमन होता हुआ मैदान के ऊपर. मंदार गुरव 5 बॉल 16, 38 पर 4, 11 वॉरियर्स भारत. हे प्लेयर खरोखरच हा प्लेयर असा आहे की पूर्ण जान, फिल्डिंग म्हणा, पूर्वी तर ते बॉलिंग पण करायचे, पण बिल्डिंग, बॉलिंग, बॅटिंग, जान ओतणारे, मॅच फिरवणारे, मॅच विनर प्लेयर आहे अख्तर. अख्तर शेख सामना करेंगे इस वक्त विजय गढ़वाल का. देखिए एक तरफ युवा खिलाड़ी, एक तरफ अनुभवी खिलाड़ी. क्रिकेट का मजा तभी आता है यूथ वर्सेस एक्सपीरियंस. बहुत ही बेहतरीन गेंद, गुड लेंथ थी और केवल बॉटम एंड का इस्तेमाल कर सकते थे. अख्तर ने अपने रन को पूरा किया और स्ट्राइक को घुमाया. सन्मान दिला त्यांनी, खरोखरच चांगल्या बॉलला चांगला सन्मान अख्तर यांनी दिला. त्यांनी 1 रन घेतली, पण सुंदर गोलंदाजी. विजय खरोखर सुंदर गोलंदाजी करतायत, वाखाणण्याजोगी गोलंदाजी करतायत. त्यांच्या बॉलिंगमध्ये एक व्हेरिएशन आहे. खोल टप्प्याचे चेंडू, शॉर्ट ऑफ लेन चेंडू, मध्ये चेंजेस, खरोखर अप्रतिम गोलंदाजी विजय. इस बार उल्टा सुल्टा खेलने चले गए और एक बॉल डॉट हो गई. अब देखिए गेंदबाजों को भी अमूमन ये पता है कि 10 में से 9 बल्लेबाज या 9.5 बल्लेबाज एक रिवर्स शॉट तो अटेम्प्ट करते ही है और इसलिए वो अपनी लाइन और लेंथ पर कंसिस्टेंटली एक अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. हाँ, करते हैं पक्का करते हैं, क्योंकि उसको उनकी भी एक रणनीति होती है कि ऐसा शॉट खेलने से बॉलर कुछ अलग चेंजेस करे, अलग बॉल डाले. 39 for 4, चौथा ओवर. और ये देखिए अब मंदार गुरव, क्या जबरदस्त टाइमिंग के साथ उस बॉल को खेल दिया है. जानदार और शानदार शॉट. और आज भी काला चौकी में लोग एक ही चीज कहते हैं, मंदार गुरव संघासाठी धावा पुरव. नक्कीच जे परंपरा आहे काळा चौकीमध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. मग बंड्या असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर नवनाथ असतील, असे बरेचसे खेळाडू त्या परिसरामधून येताना पाहायला मिळतात. सिद्धेश असतील, चांगलं संघ बांधण्याचे प्रयत्न करतायत आणि दिलीप कवच देखील असतील. असे बरेचसे खेळाडू त्या काळा चौकी परिसरामधून येताना पाहायला मिळतात आणि हे असे खेळाडू आहेत काळा चौकीमधील ज्यांनी सध्याच्या घडीला काळा चौकीचं नाव तेवत ठेवलंय टेनिस क्रिकेट जगतात. बघा, आता मी तुम्हाला तेच सांगितलं की रिव्हर्सचा फटका त्यांनी ट्राय केल्यानंतर ऑटोमॅटिकली बॉलर खोलात गेला आणि त्या खोलाचा चान्स मंदार गुरव यांनी घेतला. ही रणनीती आहे की बॉलरचे टप्पे कसे चेंज करायचे. खरोखर सांग, बहुत ही जबरदस्त शॉट था. हो एक और लाजवाब शॉट. और अब ये देखिए क्या टाइमिंग दिखाया मंदार गुरव ने और 50 के आंकड़े को टीम ने पार किया है. 11 वॉरियर्स भारत ने. चंद्रकांत, भूल जाओ मीठ चौकी, भूल जाओ पुलिस चौकी, भूल जाओ बीट चौकी, याद रखो काला चौकी.
काळा चौकीचं नाव आज झळकवताना पाहायला मिळतोय हा फलंदाज मंदार गुरव, अर्थातच मुंबईकरांचा हा लाडका बंड्या. काय बॅटिंग करतायत, धुमाकूळ घातलाय आणि या ठिकाणी मुंबईकर फलंदाजांनी देखील ही स्पर्धा गाजवली. मग ऋषिकेश वैद्य यांची बॅटिंग तुम्ही पाहिलीत आणि आता शो सध्या सुरू आहे मंदार गुरव यांचा. 51 for 4, चौथा ओवर चलता हुआ. क्या बढ़िया बल्लेबाजी, 8 गेंदों में 28 मंदार गुरव. इस बार बल्ले का बाहरी सिरा ले. देखिए अब विजय की भी मैं तारीफ करूंगा. विजय ने आखिरकार विजय हासिल की मंदार के ऊपर. आपने मुझे 2 बड़े 6 लगाए, लेकिन मैं भी क्रिकेट जानता हूं और मैं आपको बड़े प्यार के साथ, सम्मान के साथ रुखसत कर रहा हूं. मंदार गुरव जाते हुए उनकी पीठ को देकर थॉमस और विजय दोनों को खुशी मिली होगी. खरोखर नक्की चांगली फलंदाजी केली आहे मंदार गुरव यांनी. एक आकार दिलाय आपल्या संघाच्या स्कोअरला. त्याचप्रमाणे विजय यांना पण दाद दिली पाहिजे, कारण त्यांनी 2 सिक्सर काढल्यानंतर सुद्धा मोठ्या बलाढ्य खेळाडूचा त्यांनी विकेट्स काढला आणि आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. पहले 2 ओवर में 27, उसके बाद वाले 2 ओवर में 24. और अभी देखिए बैटिंग अभी भी है, लेकिन अगर आप ओवरऑल देखते हैं तो सुमित ने थोड़ा नाराज किया, शाहिद ने अच्छा स्टार्ट दिया था, मंदार अच्छा खेल रहे, सुनील चावरी दुर्भाग्यशाली रहे, जयेश पाटिल ने शॉट बहुत बढ़िया खेला था लेकिन कैच उतना ही बेहतरीन था. तो ये ओवरऑल लेखा जोखा है. तो ये फॉल ऑफ विकेट्स, पहला 19 पर, दूसरा 19 पर, तीसरा 34 पर, चौथा 38 पर, पांचवा 51 पर. अखिलेश 1 ओवर 14 रन 2 विकेट, अंबुटी 2 ओवर 24 और विजय गढ़वाल 1 ओवर 13 रन 1 विकेट. तर बॅटिंग साईडमध्ये खरोखर स्ट्रेंथ खूप मोठी आहे त्यांच्याकडे. ज्याप्रमाणे फिल्डिंग साईडमध्ये आहे, मला वाटतं त्याच्यापेक्षाही थोडीशी पर्सेंटेज वाईज जास्तच आहे. आणि अख्तर ग्रेट क्रिकेटर आहे. अयूब शेख आले आहेत आता. अयूब शेख सुद्धा एक मॅच विनिंग प्लेअर आहेत. मोठी स्ट्रेंथ आहे त्यांच्याकडे सुद्धा. आणि त्या दोन्ही फिल्डिंगवाल्यांनी पण ती रणनीती चांगली वापरली आहे, त्याच्यामुळे विकेट्स पण ते घेऊ शकले आहेत. देखिए कल हमने मात्रे एंड मात्रे देखा, फिर आज पाटिल एंड पाटिल देखा, अब शेख एंड शेख टुगेदर. इस बार ये जोड़ी टूटी और बढ़िया शुरुआत कर दी है भावेश पवार ने. आउट होकर वापस लौटना पड़ेगा अख्तर शेख को. ने तेच सांगितलं होतं मी. इकडे रन तर येत आहेत सर, परंतु विकेट कुठेतरी निर्णायक आहेत. 2 ओव्हर तुमच्या अजूनही बाकी आहेत. 6वी विकेट माघारी परतली आहे. और चंद्रकांत, ये अब ऐसा मौका है कि अब ये नॉकआउट है. यहां से हार मतलब घर वापसी है, और यहां से जीत मतलब कम से कम एक इनाम पक्का है. ये जो फर्क है, दे विल हैव टू रिमेंबर. हेच पाहायला मिळालं सर. विक्रोलियनची मॅच देखील पहा, किती जबरदस्त मॅच झाली, किती संघर्ष पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला ज्यावेळेला रायगड म्हणजे इंडो रायडर खेळली, त्या मॅचमध्ये त्यांचे रन जरूर कमी झाले, परंतु त्याच्यातही संघर्ष पाहायला मिळाला. आणि ही मॅच अशीच होणार आहे, कारण इथपर्यंत या 6 टीम आल्यात ना 12 मधून, तर उगाच आलेल्या नाही आहेत. त्या संघर्ष करून इथपर्यंत आलेल्या आहेत. त्या टीम बॅलन्स आहेत, यांच्याकडे क्षमता आहे. तर एक चांगली मॅच या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल आपल्याला. 12च्या 12 संघांनी खरोखर खूप सुंदर प्रदर्शन दिलं आहे. खूप सुंदर ते खेळले आहेत, डिसिप्लिनमध्ये खेळले आहेत. कुठेही त्यांचा वाद विवाद झालेला नाही आहे आणि चांगलं क्रिकेट त्यांनी दाखवलं आहे, चांगला खेळ त्यांनी दाखवला आहे. आणि ही सुद्धा मॅच मोठ्या लेवलला रंगणार आहे. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी म्हणा, बॅटिंग म्हणा, हे आपल्याला चांगल्या लेवलची आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. खेल फिर से आगे बढ़ता हुआ. भावेश अब गेंदबाजी करने जा रहे हैं और बल्लेबाज है इमरोज खान. इमरोज खान अपने गेंदबाजी के कौशल्य के लिए पूरी दुनिया में जाने जाते हैं, लेकिन आज उनसे अपेक्षा रहेगी कि टीम के लिए कुछ उपयोगी रन बनाएं. और अयूब शेख और इमरोज खान, ये दोनों के ऊपर अब जिम्मेदारी. और भावेश पवार दूसरी ओर ट्राइडेंट लॉजिस्टिक्स के लिए एक बहुत बढ़िया प्रदर्शन करते हुए गेंदबाजी की शुरुआत कर चुके हैं. और भावेश पवार का सामना अब इमरोज खान से. राउंड द विकेट, गेंद को अंदर लाने का प्रयास था, शरीर पर आई धंसती हुई गेंद और रन जरूर लेग बाय प्रवीण पाटिल द्वारा. स्कोर अब आगे 52, 6 विकेटों के नुकसान पर. चांगला बॉल होता. गोलंदाजाला तो व्यवस्थित खेळता नाही आला आणि त्याच्यामुळे बॉडीला लागून त्याचा 1 रन त्यांना तो मिळाला.
बहुत ही बढ़िया काटा था उस गेंद को, इसको सही गेंद कहते हैं, राइट ऑन मिडिल स्टंप, बैंग ऑन टारगेट, बाहर की तरफ कटाया था और संदीप राठौड़ वहां पर किस तरह का रिलीज है देखिए। सर ही गोष्ट पाहायला मिळते, जे जुन्या बॉलला येतात ना त्यावेळेला आणखी आक्रमक होतात. क्या नचा रहे हैं, मतलब ये तो ऐसा लग रहा है कि शामक डावर एकेडमी ऑफ डांस में सबक सीख कर यहाँ सबक सिखाने आए हैं. त्यांच्या बॉलमध्ये बॉलिंगमध्ये एक वैशिष्ट्य आहे, उसळी देण्याचं कौशल्य आणि त्यातही बॉल कट करण्याचं कौशल्य आहे. और इस बार अयूब खान ने अपने कद का लाभ उठाया और ये बिल्कुल रॉकेट शॉट मैदान के बाहर 6 रनों के लिए लॉन्ग ऑन फेंस के बाहर. नक्कीच नक्कीच या ठिकाणी पहा अय्यूब देखील दाखवून देतात, एक युवा अष्टपैलू खेळाडू म्हणून अय्यूब ओळखले जातात आणि हा षटकाराचा कासार वडवली ब्रँड दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून या ठिकाणी केलाय. तुम्ही शेअर आहात तर आम्ही देखील सव्वा शेअर आहोत, तुमच्या हातात बॉल आहे तर आमच्याही हातात बॅट आहे. हा संघर्ष आहे, हे क्रिकेट आहे, ही बिग बॅश आहे. एक और बढ़िया गेंद, भावेश पवार बल्लेबाज के बॉडी लैंग्वेज को अच्छा पड़ता है. इस बार थ्रो अच्छा जरूर था, बैकअप किया गया, गनीमत अथवा वहां 4 रन जा सकते थे अतिरिक्त, लेकिन भावेश पवार की आक्रामकता की तारीफ करनी होगी. वो ऑपोजिशन पर अपने को हावी नहीं होने देते, वो सामने वाली प्रतिद्वंदी टीम पर हावी होना चाहते हैं. 5 ओवर 59 रन 6 विकेट, 5 overs 59 for 6 चंद्रकांत शेटे जी. संध्याकाळच्या सत्रातील मॅच आहे, मी तर म्हणेल आतापर्यंत ह्या धावा ज्या आहेत त्या साजेशा आहेत, परंतु अजून 1 ओव्हर आहे. ह्या 1 ओव्हरमध्ये जर 10 जरी रन आल्या तर मी म्हणेल एक सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचू शकतात, कारण आपण 3 दिवस पाहतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये बॉलर्सला सहाय्य मिळताना पाहायला मिळत आहे. इकडे फलंदाज जास्त टिकून नाही राहिले, परंतु आक्रमकता दाखवली. मग शाहिद असतील, मंदार असतील, या दोघांची फलंदाजी तेवढी निर्णायक राहिली, परंतु येणाऱ्या ओव्हरमध्ये 10 रन जरी आल्या तर चांगली फाईट हरीश सर पाहायला मिळू शकते. नक्कीच नक्कीच चंदू, खरोखर तू परफेक्ट बोललाय की 10 रन आल्यानंतर फाईट देण्याची परिस्थिती निर्माण होईलच, पण हे खेळाडू असे आहेत, फलंदाज असे आहेत, हे 10 नाही, हे 14-15 वाले पण आहेत, याचा पण आपण ही गोष्ट पण लक्षात घेतली पाहिजे. तो विजय गढ़वाल अब बॉलिंग के लिए तैयार और उनके सामने है अयूब शेख. 59 for 6, आखिरी 6 गेंदे हैं जिसमें कम से कम 15 की जरूरत यहां पर नजर आ रही है 11 वॉरियर्स भारत को. यॉर्कर बॉल थी और बिल्कुल बल्ले की जड़ से लगकर गई शॉट कवर में, जहां खड़े थे कप्तान थॉमस डायस. थॉमस डायस ने अब अपने आप को आउटफील्ड में लाया है. ये थॉमस ने अपने अंदर एक और परिवर्तन किया है इस प्रतियोगिता में. विजयने नक्कीच प्रभावित केलं आहे. विजय खूप सुंदर गोलंदाजी करतोय, चांगली बॉलिंग, खरोखर चांगली बॉलिंग करतात विजय. और इस बार उल्टा बल्ला, डेफिनेटली बॉल, ओहो मैदान के अंदर. देखिए अब ये सारे जो कैचेस है ना, क्या जबरदस्त. कल प्रदीप गायकवाड़ ने मेरे ख्याल से कैच लिया था और अभी अंबुट्टी ने लिया. अब देखिए स्ट्रोक खराब नहीं है, स्ट्रोक इज एक्सेलेंट, लेकिन क्षेत्ररक्षक अंबुट्टी क्योंकि बॉलर भी है, उनकी टांगों में जान है, ज्यादा स्फूर्तिली दौड़ लगाई और आसान नहीं था, लेकिन अंबुट्टी ने वो कर दिखाया. अंबुट्टी आज महंगे साबित हुए गेंदबाजी में, लेकिन गेंदबाजी में जो खोया वो क्षेत्ररक्षण में मैं हासिल करूंगा, ये करके उन्होंने वहां पर विकेट लेने में मदद की. ये इसको बोलतात टीम वर्क, याला म्हणतात टीम वर्क. मी जरी खर्चिक ठरलो असेल तरी मी फिल्डिंग करून संघासाठी किती फायदेशीर ठरू शकतो त्याचं प्रतीक त्या अंबुटीने तिकडे मैदानात दाखवलंय. आणखी एक गोष्ट की नाईट स्पर्धा म्हटलं की लाईट सर्वात महत्त्वाची असते आणि पहा जरी ज्यावेळेला तुम्ही उलटे बॉलच्या दिशेने जाता त्यावेळेला सर्वात महत्त्वाचं तुम्हाला बॉल दिसणं गरजेचं असतं. इकडे असणारी प्रॉपर लाईट आणि त्यामुळे ही कॅच देखील त्याच्यात ते देखील सहाय्य महत्त्वाचं आहे. क्या बढ़िया रोशनी है इस मैदान पर, और कोई भी मैदान की शोभा में अभिवृद्धि तभी होती है जब लाइट्स अच्छे हों. इस बार आड़े बल्ले से खेला है, खेलना चाहते थे स्क्वायर लेग की तरफ, गेंद गई लॉन्ग ऑन की तरफ. भावेश पवार का थ्रो तेज तर्रार पहुंचता हुआ. भावेश पवार के हाथ से जब थ्रो निकलता है तो ऐसा लग रहा है कि ओलंपिक्स में हम कोई भाला फेंक वाले खिलाड़ी को देख रहे हैं. चांगली फिल्डिंग, चांगल्या कॅचेस
हेच मोटिवेशन देते बॉलरला आणि त्याच्यामुळे बॉलर उत्तराउत्तर खरोखर चांगली बॉलिंग गोलंदाजी करू शकतो. 61 पर 7, छठवां ओवर. बेहतरीन गेंद. अब यहां पर एक और विकेट गिरना तय. ओहो, नहीं, देखना होगा अंपायर क्या निर्णय लेते. आप तीसरे अंपायर की मदद हमारे बॉलर एंड के अंपायर अनिल आवळेगावकर ने मांगी है और डिसीजन देने के लिए चलते हुए वहां पर युवराज भालेराव. नक्कीच सर, ही जी हे जे बॉलर आहेत विजय गडवाली, त्यांची बॉलिंग तुम्ही नक्कीच पाहाल तर आशिष आगरकर यांच्या शैलीची झलक त्या ठिकाणी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने ते बॉल कट करतायत. दोन्ही संघ खरोखर सांगतो, दोन्हीही संघ अप्रतिम खेळत आहेत. चांगली फिल्डिंग पण चालू आहे, चांगली बॅटिंग पण चालू आहे. असं नाही की रन्स नाही झाले, रन्स झालेत, पण त्या पद्धतीने फिल्डिंगचा जो पार्ट आहे तो हावी झाला असं मला वाटतं की खूप सुंदर फिल्डिंग करतात ते. थॉमस को देखो किस तरह से अंडर आर्म बॉक्स में थॉमस इसी तरह इक्विरा बॉयज के लिए खेलते हुए स्टंप पर डाइव मार के रन आउट करते हैं. एंड लुक एट द कमिटमेंट. ओहो, द मिनी जॉन्टी. अब सिर्फ देखने वाली बात है अंपायर क्या कहेंगे, बट व्हाट अ कमिटमेंट. कैप्टन शुड लीड फ्रॉम द फ्रंट. थॉमसने केलेला अप्रतिम प्रयत्न, फिल्डिंगचा एफर्ट, खरोखरच सुंदर फिल्डिंगचं प्रदर्शन थॉमसने केले. नॉट आउट इज द कॉल. और आइए अब वापस चलते हैं मैदान में. लेकिन बहुत अच्छी कोशिश. इस तरह की एक कोशिश जॉन्टी रॉड्स को 1992 वर्ल्ड कप का बेस्ट मैजिक मोमेंट बना दिया था. दैट इज क्रिकेट. विजय गढ़वाली के सामने अब बैटिंग करेंगे अयूब शेख. नॉन स्ट्राइकर वाले छोर पर है विजय जाधव. बेल्स जल रही है वहां पर. जिया जले, जान जले और बेल्स भी जले. एक और बढ़िया गेंद. अब ये विजय गढ़वाली वाकई में यहां पर शाबाशी के हकदार है. इतना आसान नहीं होता चंद्रकांत जी. एक युवा खिलाड़ी के रूप में आप एक अलग राज्य में जाते हैं, नए फॉर्मेट को देखते हैं, खेलते हैं और टीम के लिए मैच विनर साबित होते हैं. 16 रन देकर 3 विकेटें ली हैं. अभी उनके 2 ओवर पूरे भी नहीं हुए. 62 पर 7, 62 फॉर 7. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी विजय यांची. इस बार भी मिडिल स्टंप पर आक्रमण रखा था. 1 रन जरूर पूरा किया. गेंद जा रही है फाइनली की तरफ. बहुत बड़ा गैप है वहां पर. थर्ड मैन और स्क्वायर लेग से दौड़ कर आना पड़ा था, लेकिन रन को पूरा किया है. अभी भी दौड़ू चाहे नहीं दौड़ू, उस असमंजस में आखिरकार विकेट का पतन होता हुआ और इसके साथ 6 ओवर का खेल यहां पर खत्म होता हुआ. और 64 रन बने हैं 6 ओवर में. 65 रनों की जरूरत रहेगी सुपर 3 में पहुंचने के लिए. मंदार गुरव, शाहिद शेख ने बहुत ही लाजवाब बैटिंग की है. अयूब ने भी उसमें रंग भरने का प्रयास किया है. और अब 11 वॉरियर्स भारत की जो टीम है उसके गेंदबाज जो है उनकी अग्नि परीक्षा रहेगी, क्योंकि ट्राइडेंट लॉजिस्टिक्स के पास बहुत ही लाजवाब बैट्समैन है. और सुबह के सत्र में उनके पास श्रेयस कदम अवेलेबल नहीं थे, लेकिन इस मैच में श्रेयस कदम का आना ये उनकी बल्लेबाजी की ताकत को और पुख्ता कर रहा है. और ये वजह है कि अब इस मुकाबले में हमें कांटे की टक्कर देखने को मिलेगी. नक्कीच पंड्याजी, खरोखरच त्यांच्याकडे ती बॅटिंग स्ट्रेंथ आहे. जशी यांच्याकडे बॅटिंग स्ट्रेंथ होती त्या पद्धतीने त्यांच्याकडे सुद्धा बॅटिंग स्ट्रेंथ आहेत आणि ही मॅच काटेची टक्करच होणार आहे, त्याच्यात काही शंका नाही.
दोस्तों आने वाले दिनों में आप देखेंगे 11 वॉरियर्स प्रेजेंट्स गल्फ प्रीमियर लीग 3.5 लाख दिरहम की इनामी राशि वाली यह प्रतियोगिता जिसको अनाउंस किया गया है, केवल उसकी डेट्स आने बाकी हैं। एक छोटी सी टीम मीटिंग वहां पर 11 वॉरियर्स इंडिया टीम की। और माइक्रोफोन के साथ इंसाफ करने के लिए पधार चुके हैं टूर्नामेंट सम्राट कमेंटेटर चंद्रकांत शेट्टी। अविनाश जाधव, अविनाश जाधव या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. अविनाश हॅलो, स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅशच्या या शेवटच्या दिवसातील काही महत्त्वपूर्ण मॅचेस आता बाकी आहेत. 2 दिवसापूर्वी या स्पर्धेला सुरुवात झाली. उत्कृष्ट लाईव्ह चित्रण, उत्कृष्ट स्पर्धा, त्याचबरोबर मोठी पारितोषिक रक्कम, भारतभरातून आलेले खेळाडू, या सर्वांच्या मधील ही स्पर्धा आपण या ठिकाणी जरूर पाहतोय. बघता बघता ही स्पर्धा तिसऱ्या दिवसात आली आणि तिसऱ्या दिवसात जर आल्यानंतर ही स्पर्धा जर पाहायचं झालं तर रंगली आहे. या फायनल दिवशी जर पाहायचं झालं तर कोणत्या टीम म्हणजे या अगोदर जर पाहिलं तर साक्षी स्टार एंटरप्राइजेस, इनामपुरी, प्रतीक डिंगडॉंग ही टीम टॉप 3 मध्ये गेली आहे.
दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आयुष रॉकर्स ही टीम टॉप 3 मध्ये गेली आहे कलकत्त्याची. आणि आता तिसरी टीम कोणती असणार त्यासाठी 11 वॉरियर्स एका बाजूला, दुसऱ्या बाजूला ट्रायडंट नवी मुंबई. नवी मुंबईचा संघ अंतिम 3 मध्ये जाणार का ते मात्र या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायचं आहे. आमच्या बरोबरने कांचन पालकर गुणलेखनामध्ये आज जुडले गेलेले आहेत. त्याचबरोबर समालोचनासाठी माझ्या बरोबरने माझे साथी समालोचक मित्र कुणालजी दाते जोडले जातील. आणि या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये विजयासाठी धावांचं लक्ष आहे ते 65 धावांचं लक्ष जरूर आहे. आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात उतरते. रजत मुंडे आणि थॉमस डायस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी इम्रोज खान दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. अंतिम 3 मध्ये जाण्याची लढत आपण या ठिकाणी पाहत आहोत. टेनिस क्रिकेट विश्व, संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाच्या नजरा या मॅचकडे, या स्पर्धेकडे जरूर लगावल्या जाणार आहेत, कारण तेवढीच जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. पहिलाच बॉल उसळी घेणारा होता. बॉल कट करण्याचा प्रयत्न जातोय. हा चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने म्हणजे शाहिद यांच्या दिशेने निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. सुरुवात निर्धाव चेंडूने झाली आहे. पॉवर प्लेचं षटक, गॅपमध्ये बॉल टोलावण्याचा प्रयत्न असेल. रजत मुंडे यांच्याकडे ती क्षमता आहे, त्या क्षमतेचा वापर करावा लागेल. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं झालं तर गोलंदाज इम्रोज खान हे देखील जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखले जातात. पहिल्या दिवशी देखील तेच पाहायला मिळालं होतं. खूप चांगली बॉलिंग त्यांनी केली होती या स्पर्धेमध्ये. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फसला आणि रजत मुंडेच्या रूपात ट्रायडंटला एक मोठा धक्का बसतोय. कुणालजी, टाइम नहीं कर पाए बल्लेबाज रजत मुंडे और ये एक बड़ा झटका लगता हुआ ट्राइडेंट नवी मुंबई को. सीधे बल्ले से खेलने का प्रयास था मिड ऑफ की सर के ऊपर से, लेकिन यहाँ पर पाए गए एक बेहतरीन कैच और रजत मुंडे बैक टू द पवेलियन. पॉवर प्ले मध्ये मिड ऑफच्या डोक्यावरून हाफ स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ते टायमिंग होऊ शकलं नाही आणि बाद नक्कीच या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. ट्रायडंटला पहिला धक्का बसतोय. इम्रोज खानच्या हातात बॉल सोपवला गेला, त्याचसाठी इम्रोजच्या हातात बॉल त्यासाठी सोपवला गेला होता. पॉवर प्लेमध्ये कमी धावा द्यायच्या, पॉवर प्लेमध्ये विकेट काढायच्या, हे ध्येय, हे लक्ष ठेवलं गेलं होतं कॅप्टनच्या माध्यमातून आणि त्या लक्ष्याला नक्कीच या ठिकाणी पूर्तता करत असताना. परंतु बॅटिंगसाठी नवीन बॅट्समन संदीप राठोड येताना पाहायला मिळतील थॉमस डायस यांच्या जोडीला. थॉमस डायस एक मोठं नाव आहे, परंतु या स्पर्धेत अजून म्हणावी तशी त्यांची बॅट बोलली नाही. ती बॅट बोलणं गरजेचं आहे. संदीप राठोड यांच्याकडे देखील अनुभव आहे, तर हा अनुभव कशा प्रकारे मॅचला घेऊ, कारण समोर जर पाहिलं तर 11 वॉरियर्स अर्थातच विनर्स गोलंदाजाचा एक मोठा फौजफाटा देखील त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतो. आमच्या बरोबरने स्वतः अविनाश जाधव सर, कारण ही जी विनर्ससाठी देखील काही मॅचेस सरांना मी खेळताना पाहिलंय. ह्या सर्व खेळाडूंची जडणघडण देखील सर तुम्ही जवळून देखील पाहिली आहे. नक्कीच विनर आता एकदम तुल्यबळ, म्हणजे वन ऑफ द बेस्ट टीम इन मुंबई क्रिकेट नाव. यावेळेला बॉल ढकलण्याचा प्रयत्न जरूर झाला, त्या ठिकाणी रन घेतला जातोय. हे थॉमस यांच्या बॅटिंगचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्याकडे काही चेंडूंचा सन्मान देतात, स्ट्राईक रोटेट करतात, मायनस बॉलवर प्रहार करतात. हे त्यांच्या बॅटिंगचं वैशिष्ट्य आहे. 11 वॉरियर्स अर्थातच विनर्स, अगदी या सर्व खेळाडू शाहिद असेल, जयेश असेल, सुमित असेल, पूर्वी सूर्या यांना देखील आपण पाहायचो, सुरेश पारधी या बॉलिंग अटॅकमध्ये पाहायला मिळायचे. तर हे सर्व सुरुवातीच्या कालखंडातील ह्या टीममधील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सर त्यावेळेला तुम्ही देखील या संघाला सुरुवातीच्या कालखंडामध्ये जुडला होता. नक्कीच नक्कीच मी विनरबरोबर बहुतेक 2-3 वर्ष एकत्र खेळलो आहे, त्यामुळे मला या संघाची कॅपॅसिटी माहिती आहे. एक वेगळा फटका रिवा, परंतु पाहत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी या फटक्यासाठी वेटिंगला होते की काय, आणि खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर मंदार त्या ठिकाणी, मंदारने आज खूप प्रभावित करणारी फलंदाजी केली अविसर, आणि धावफलक जर पाहिला तर आता मात्र 2 वर जाताना पाहायला मिळेल. एक सन्मानजनक स्थितीमध्ये आपली टीम स्क्रीनवर आपण पाहू शकता. मंदार गुरव यांना जे आहेत काळा चौकी मुंबईचे खेळाडू आहेत. तर दुसऱ्या बाजूला बॉलिंगसाठी पुन्हा एकदा इम्रोज येताना पाहायला मिळतील. वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक तैनात. हे आहे प्रोफेशनल क्रिकेट. तुमच्यासाठी सापळा रचला गेला होता आणि या सापळ्यात, या जाळ्यात एक मोठा मासा गळाला लागला. कुणाल दाते काय म्हणाल?
जी हाँ, कल भी इमरोज ने कहा था कि इस पिच पर गेंदबाजी करना मुझे पसंद आ रहा है, अच्छी गेंदबाजी यहाँ पर हो रही है और यहाँ पर एक बड़ा झटका लगता हुआ थॉमस डायस कुछ नहीं कर पाए इस मुकाबले में। पिछला मुकाबला भी उनके लिए कुछ खास नहीं था, इस मुकाबले में महज 1 रन उनके बल्ले से और ये सबसे बड़ा विकेट है इस मुकाबले का। थॉमस डायस बैक टू द पेविलियन। नक्कीच कुणाल सर, कारण की थॉमस डायस विन आणि जर विनरच्या मध्ये जो कोण उभा होता तो थॉमस डायस, त्याच्याकडे भरपूर एक्सपिरियन्स आहे आणि खरंच मानावं लागेल सुमित कॅप्टनचा, कारण त्याने त्या हिशोबाने बॉलिंग टाकली एम्ब्रोजने आणि त्याला सापळा रचला होता. तर दोन मोठे धक्के दोन्ही सलामीवीर कुणालजी माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण पॉवर प्ले सुरू आहे, 2 प्लेयर तुम्हाला सर्कलच्या बाहेर लावलेत आणि तुम्ही त्याच्याकडेच फटका मारलाय. जी हाँ, ये रिवर्स खेलने का प्रयास था बल्लेबाज थॉमस डायस के बल्ले से और यहाँ पर उंगली टेढ़ी की, लेकिन अब आपको तो जाना ही होगा पेविलियन की और ये अच्छी विकेट गेंदबाज इमरोज खान के लिए। इस ओवर में 2 विकेट उनके खाते में महज 2 रन देकर। ही रणनीती बनवली होती. प्रोफेशनल क्रिकेटमध्ये रणनीत्या बनवल्या जातात, प्रत्येक बॉल वाईज प्रत्येक बॅट्समन वाईज काही प्लॅनिंग केले जातात. पहा तसंच प्लॅनिंग इकडे केलं होतं थॉमस साठी. नक्कीच प्लॅनिंग शिवाय क्रिकेट खेळूच नये माझं तर मत आहे आणि ही नॉकआउट मॅच आहे. हो, यावेळेला प्रयत्न बॅट्समनचा फसला, परंतु 4 रन तर येताना पाहायला मिळत आहेत. रन आने जरूरी है, रन कैसे भी आए 22 की तौर पर इस बार अंपायर डिसीजन देते हुए एक्स्ट्रा की तौर पर रन बढ़ते हुए स्कोरबोर्ड पर रन संख्या स्कोरबोर्ड पर 6। अच्छी गेंद थी लेकिन यहाँ पर विकेट कीपर चूके और गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। पहिल्या षटकाची सांगता होते आणि पहिल्या षटकाची सांगता तर झाली तर धावसंख्या 6 होताना पाहायला मिळते. सर्वांचा लाडका खेळ आहे, प्रत्येकाच जण या क्रिकेटच्या खेळाशी निगडीत आहे. मग आपल्या चाळीमध्ये खेळणारे क्रिकेट असू देत, आपल्या शाळेमध्ये खेळणारे क्रिकेट असू देत, कॉलेजमध्ये खेळणारे क्रिकेट असेल, विभागामधलं क्रिकेट असेल, तालुक्यामधलं क्रिकेट असेल, गावागावातील क्रिकेट असेल, प्रत्येक जण या क्रिकेटच्या खेळाशी सर जुडला गेलाय. वेगवेगळ्या पद्धतीच्या क्रिकेटने कुणाच्या ऑफिससाठीचं क्रिकेट कोणी खेळतं, कॉलेजसाठीचं खेळतं, शाळेसाठीचं खेळतं, तशाच बरोबरने हे प्रोफेशनल क्रिकेट आहे. इकडे कुणाचाही नंबर लागत नाही. त्या प्रत्येक फॉर्मॅटमधील जो निपुण असतो त्या गाजवतो, त्यातील एकाचा नंबर इकडे लागतो सर. नक्कीच टेनिस क्रिकेट आता प्रोफेशनल झाल्यामुळे तुम्हाला चांगल्या टीममध्ये वर्णी लागायची असेल तर परफॉर्मन्स करावाच लागेल आणि तरच ते मोठी टीम तुम्हाला चान्स देणार. आणि आज जर पाहायचं झालं तर या स्पर्धेमध्ये अशाच टीम पाहायला मिळाल्या. संपूर्ण ज्या खेळाडूंनी आपला खूप मोठा नावलौकिक मिळवला अशा खेळाडूंचा या ठिकाणी नंबर लागला. अशा प्रकारच्या टीम्स या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. ही मॅच देखील जर पाहिली तर 65 धावांचं लक्ष आहे, परंतु पहिल्या षटकातच इमरोजने 2 झटके दिलेत. आणि दुसऱ्या ओव्हरसाठी काल जिशान कुणालजी खूप प्रभावित केलं होतं. अशी बॉलिंग कट करताना स्विंग देखील करताना पाहायला मिळाले. कल अच्छी गेंदबाजी हुई तो आज भी अच्छी गेंदबाजी करने का प्रयास करना होगा जीशान द्वारा। 2 विकेट 6 रन पर स्कोरबोर्ड। यावेळेला फुलटॉस बॉल होता, त्याचा फायदा नक्कीच घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल जाईल. संदीप राठोड आणि प्रदीप पाटील की जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ट्रायडंटसाठी लढतायत मैदानाच्या आतमध्ये. ट्रायडंट देखील चांगल्या पद्धतीने बांधला गेलाय. राणा अंकल, जावेद भाई यांच्या माध्यमातून हा संघ बांधला गेलाय, परंतु दुसऱ्या बाजूला बंटी ओबराय, मनोज विचारे. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय आणि 1 बाउन्स हा बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी अभिसर. नक्कीच चांगला शॉट. संदीप राठोडकडे अनुभवाची काही कमी नाही. आज त्याला राउडी राठोड सारखी इनिंग करावी लागेल. जी अच्छी बात आपने छेड़ी अविनाश यादव। एक्सपीरियंस इज अ गुड टीचर और बिल्कुल अध्यापक का काम होता है। अगर आपके पास अनुभव हो तो बिल्कुल उसी अंदाज में ये स्ट्रोक था संदीप राठौर। रडार में उनकी गेंद थी, सीधा भेज दिया वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। याही वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अभि सर, अशी एखादी रणनीती तुम्ही आज जशी रणनीती पाहायला मिळाली, अशी एखादी रणनीती आणि त्यात मिळालेलं यश, त्याविषयी आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. नक्कीच डिंगडॉंग विरुद्ध मॅच खेळताना मी रणनीतीशिवाय खेळायचोच नाही. तुम्हाला एक मॅचचं मी उदाहरण देईन. रतनबुवा पाटील, हे मॅच जरा थांबल्यावर मी तुम्हाला सांगेन त्या गोष्टीबद्दल. या वेळेला आक्रमण केलंय, फटका तर खेळलाय, तो हवेत जातोय आणि तिकडे क्षेत्ररक्षणासाठी क्षेत्ररक्षक उपलब्ध आहे. नाव आहे जयेश पाटील. विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. लालूच दिली, आमंत्रित केलं मोठा फटका खेळण्यासाठी. फिल्डर तिकडे तैनात ठेवला आणि याही रणनीतीमध्ये इकडे 11 वॉरियर्स यशस्वी होत आहेत.
नक्की तुम्हाला सांगू इच्छितो की रतन बुवाची क्वार्टर फायनल मॅच होती अगेन्स्ट डिंगडॉंग, मॅचलेस वर्सेस डिंगडॉंग. विनरचे पण माझ्यामध्ये प्लेयर होते आणि आमचा स्कोर फक्त 5 ओव्हरमध्ये 42 झाला होता. आणि रतन बुवाच्या ग्राउंडमध्ये चंदू ॲज यू नो कुणाला जाते 42 रन म्हणजे 2 ओव्हरमध्ये होतात. पण ती मॅच जिंकण्यासाठी मला पहिलं टार्गेट होतं कृष्णा सातपुते. आणि कृष्णा सातपुतेकडे जाऊन मी काय बोललो की तू जर कवर्स फाडलास आजच्या तारखेत, कारण तो मला माहिती आहे की झोपून मारतो आणि तो चांगलेच मारतो, त्याचा कमांड आहे. जर झोपून मारला, कवरला मारलास तर मी लिहून देईन की ही मॅच हरलो. आणि त्याने कवरला मारायचा प्रयत्न केला आणि पहिली विकेट मला भेटली. आणि मग मी मॅचमध्ये आलो आणि पुढे 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 योगेश पेंडकरबद्दल मला सांगावं शकेल. योगेश पेंडकर एक फार नवीन होता त्या मॅचमध्ये आणि आल्या आल्या त्याने एक समोर षटकार मारला होता. मी त्याच्याकडे गेलो आणि त्याला बोललो की योगेश, समोर तर कोणीही मारतं, खोटं बोललो ॲक्च्युली, कोणी मारतं आडवा मारून दाखव. आणि योगेश केळकर त्या सापळ्यात सापडला होता आणि ती मॅच मी असंच करून जिंकलो होतो. रणनीती तुम्ही वापरण्याचा प्रयत्न केला होता. हो हो, वेग वेग वेग, भन्नाट वेग या ठिकाणी पाहायला मिळाला कुणालजी. बढ़िया पिचिंग इस बार गेंदबाज जीशान द्वारा आउटसाइड द ऑफ स्टंप फुलर लेन की इस गेंद को खेलना चाह रहे थे कवर्स की तरफ, लेकिन पूरी तरह से बीट हुए बल्लेबाज. बेहतरीन गेंदबाजी जीशान द्वारा प्रदीप के खिलाफ. प्रदीप यांच्याकडे उत्तरच नव्हतं या बॉलचं. एवढा प्रदीप पाटील. ओहो, मागे उत्तर नव्हतं परंतु आता उत्तर आहे. बॉल हवेत आहे. प्रयत्न लाजबाब, आउटस्टँडिंग. काय प्रयत्न झाले. चौकार जरूर गेलाय परंतु प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. त्या ठिकाणी जबरदस्त प्रयत्न झाले. सुमित ढेकळे यांनी हा प्रयत्न केला. अफलातून. जी हाँ, ये ओवर पिच, स्लाइटली ओवर पिच गेंद, इसे खेल दिया था वाइडिश लॉन्ग ऑफ की तरफ. और ये देखिए सुमित ढेकले का प्रयास, 100% एफर्ट, 100% कमिटमेंट यहाँ पर देते हुए सुमित ढेकले. नक्कीच कुणाल दादे, व्हॉट अ कमिटमेंट फ्रॉम सुमित. सुमित स्वतः मिड ऑफला राहिले आणि तो जर चेंडू थोड्याशा मिलीमीटरने त्यांच्या हातातून सुटून गेला. म्हणजे तुम्ही कोणी असा, तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. सुमित हेच दाखवून देत आहेत एक मोठे खेळाडू आहे, परंतु मॅच जिंकायची असेल तर प्रत्येकाला प्रयत्न करावा लागतो. सुमित हे नक्की स्वतः नेतृत्व करत असताना समोर जावं लागतं, स्वतः त्याच्यामध्ये उतरावं लागतं, ते दाखवून देत असताना कुणालजी. जी हाँ, अच्छा प्रयास वहां पर हुआ था फील्डिंग में सुमित ढेकले द्वारा, लेकिन 2 ओवर का खेल यहां से समाप्त हो चुका है. राज गोठनकर, इनकी भूमिका इस मैच में काफी अहम होगी. उनके साथी खिलाड़ी प्रदीप पाटिल, उनके बल्ले से एक चौका आ चुका है. तो यहां से एक पार्टनरशिप होनी जरूरी है. जिस अंदाज में पिछले मुकाबले में आकाश तारेकर खेले, उनके साथी खिलाड़ी शुभम मोरे खेले, तो बिल्कुल उस अंदाज में बल्लेबाजी होना जरूरी होगा. आज पहले इनिंग में अगर देखा जाए तो शाहिद ने बढ़िया स्टार्ट दिया था. उसके बाद मंदार गुरव यानी बंड्या के बल्ले से 3 छक्के 2 चौके उन्होंने लगाए और अयूब शेख ने 1 छक्का लगाया. उसी के चलते एक अच्छा टारगेट सेट किया है बल्लेबाजी करने वाली टीम इस मुकाबले में 11 वॉरियर्स इंडिया ने ट्राइडेंट नवी मुंबई के सामने. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर तर या ठिकाणी झालेल्या आहेत आणि धावफलक 14 धावा धावफलकावर बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येते विजय यांना. पाहूया विजय कशा प्रकारचे खास या स्पर्धेसाठी औरंगाबादवरून दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून केली जाते या ठिकाणी पाहायचं आहे. तर 2 ओव्हर झाल्यात, 14 धावा, 65 धावांचं लक्ष कुणालजी समोर आहे. आक्रमण करावी लागेल कारण 3 विकेट जरूर माघारी परतल्यात. राज गोठणकर बॅटिंगसाठी त्यांना पाहायला मिळत आहेत. मागील मॅचमध्ये खूप प्रभावित करणारी बॅटिंग राज गोठणकर यांनी केली होती. यावेळेला लेगस्टम्पच्या बाहेरचा चेंडू, पंच पीसी पाटील यांनी वाईट बॉलचा निर्वाळा केला आहे. आमची जी पंचांचं पॅनल आहे, पीसी पाटील असतील, अनिल आवळेगावकर असतील, त्याचबरोबरने युवराज भालेराव असतील, सर्वच पंच, शशी साठम सर असतील, खूप चांगली कामगिरी या पंचांनी देखील केली आहे. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी विजय सज्ज होताना पाहायला मिळतील राज गोठणकर यांच्या विरुद्ध. हो, आता मात्र गती परिवर्तन केलं गेलं. कमी गतीने चेंडू टाकला आणि अगदी राज गोठणकर फसले अविसर या बॉलवर. नक्कीच गती परिवर्तन, अतिशय उत्कृष्ट बॉल विजयचा. आणि पहिला बॉल फास्टर होता, सेकंड बॉल स्लोवर वन. आणि खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिरावलेली आहे, जागेवर थांबवलेली आहे 15 या धावसंख्येवर. हो, परंतु आता बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका खेळला गेलाय राज गोठणकर यांच्याकडून सीमा रेषेच्या बाहेर. षटकार 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 षटकार. ये अच्छा छक्का बल्लेबाज राज गोठनकर के बल्ले से
मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में खेलने का प्रयास, पटकी हुई गेंद को सही नसीहत देते हुए। ड्यूरिंग द टॉस शाहिद से पूछा गया था आज आपके टीम में कोई बदलाव, तो ये था बदलाव शाहिद के टीम में का। आज विजय को खेलने को मौका मिला और विजय के गेंदबाजी पर एक लंबा छक्का राज गोठनकर के बल्ले से, जहां पर ट्राइडेंट के ओनर बैठे हैं सुरेशजी राणा। यावेळेला रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला. बऱ्याचदा या स्पर्धेमध्ये सर हे झालंय, रिव्हर्सचे प्रयत्न केले गेले आणि ते अयशस्वी देखील झालेत आणि बऱ्याचदा खेळाडूंनी सरळ बॅटने रन येत असताना ते प्रयत्न केलेले आहेत. नक्कीच राजन गोटकरने ज्या हिशोबाने स्टँड अँड डिलिव्हर 6 मारला होता त्या हिशोबाने हा बॉल ते खेळू शकले असते, पण आता ते सिच्युएशन वाईज खेळण्याचा प्रयत्न करतील. नक्कीच नक्कीच तिसरं षटक सुरू आहे. 21 धावा धावफलकावर आहेत. मॅच तर जबरदस्त आहे. याही वेळेला प्रयत्न जरूर झाला, परंतु बॅटच्या एका टोकाला बॉल लागतोय. एक धाव तर घेतली. पहा बॉल जवळच आहे, परंतु 2 धावा त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. हेही क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. अनिश्चितता. पिछली ओवर में चौका बचाने के लिए जो प्रयास किया था, अब इस ओवर में अगर देखा जाए तो जहां पर 1 रन था वहां पर 2 रन खर्चे वहां के खिलाड़ी ने, तो मैं कहूंगा ये रन बचाने का प्रयास करना होगा. और राज गोठनकर ऐसे बल्लेबाज है जब तक स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे वो स्ट्राइक करते नजर आएंगे. चंदू जी, नक्कीच त्यांच्याकडे ते फलंदाजीतील वैविध्यता आहे. बॅटचा फ्लो अगदी जोरात येतो त्यांच्या. यावेळेला मात्र चांगला चेंडू मिड ऑफच्या दिशेने खेळला जरूर आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. विजय एक षटकार मारला, परंतु त्यातून सावरण्याचा प्रयत्न त्यांचा या ठिकाणी होतोय. रन त्यांच्या विरुद्ध आलेच जरूर, परंतु त्यातून कमबॅक करण्याचा प्रयत्न. 19 बॉलमध्ये अजूनही 42 रन या मॅच मध्ये करायचे. ट्रायडंटला अंतिम 3 मध्ये जाणं प्रत्येकाचं लक्ष आहे, कारण 3 प्राइज या स्पर्धेचे असणार, म्हणजे कमीत कमी 2.5 लाख तरी तुम्ही इकडनं घेऊन जाणार. तर जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा विजय. खोलवर टप्प्याचा हा बॉल त्याला कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव तर त्या ठिकाणी जरूर घेतली जाईल. पहिल्या 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. 3 षटकं संपली, 24 धावा झालेल्या आहेत. अजूनही 3 ओव्हरमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. कुणालजी कशा प्रकारे पाहताय 3 ओव्हरला पहिल्या? छक्का लगने के बावजूद अच्छी गेंदबाजी की गेंदबाज विजय ने. आज विजय पावले ने अच्छी गेंदबाजी की, अब विजय अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आए. 18 गेंदें यहां से शेष होंगी. 18 गेंदों में 41 रनों की जरूरत होगी मैच जीतने के लिए. यहां पर 3 ओवर का खेल समाप्त. 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या स्कोरबोर्ड पर महज 24. नक्कीच 3 ओव्हर विकेट पडल्यामुळे प्रेशर आलेलं आहे ट्रायडंटवरती, पण राज गोटनकर हा जो मुलगा आहे त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे, केपेबिलिटी आहे आणि ही कॅन टर्न द मॅच. जी हाँ, सही बात आपने कही अभी जी कि ही कैन टर्न द मैच. थॉमस डायस आज कुछ नहीं कर पाए, महज 1 रन. रजत मुंडे जो पहली ओवर में शिकार हुए इमरोज खान का, उसके बाद संदीप राठौड़ ने एक राठौड़ स्ट्रोक लगाया लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. और उसके बाद अगर देखा जाए तो प्रदीप पाटिल के साथ साथ राज गोठनकर, एक पार्टनरशिप यहां पर बिल्ट होती हुई और उसमें राज गोठनकर के बल्ले से एक छक्का उन्होंने लगाया शॉर्ट गेंद पर विजय की गेंदबाजी पर. तो ये था अब तक हाल इस मुकाबले का. इमरोज खान ने 1 ओवर किया, पहले ओवर में 2 विकेट 2 रन महज. विजय ने अभी अभी 1 ओवर किया, उनके उस ओवर में एक छक्का लगाया गया 10 रन. जीशान खान द्वारा यहां पर 2 ओवर इकोनॉमी, माफ कीजिए 1 ओवर, और वहां पर उनकी इकोनॉमी देखी है, उन्होंने रन खर्चे किए अपनी उस स्पेल में 8. तर 3 ओव्हर तर या ठिकाणी झालेले आहेत अविसर. आणि 11 वॉरियर्स विरुद्ध ट्रायडंट नवी मुंबई ही मॅच आपण पाहतोय. 18 बॉल 41 हे षटक तेवढंच महत्त्वाचं. या षटकात जर का कुठे 10-12 रन आल्या मॅचमध्ये प्रवेश होऊ शकतो आणि तो प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. आणि त्यासाठी हे महत्त्वपूर्ण षटक घेऊन जिशानला आमंत्रित करण्यात आलंय. खूप चांगला संघर्ष पाहायला मिळतो बॅट आणि बॉलचा. आयुष्यभराचा ठेवा आहे. अविसर, तुमच्याही आयुष्यात अनेक मित्र या क्रिकेटने जोडलेले असतील, कारण आतापर्यंत मग तुम्ही लेदर बॉलचं क्रिकेट असू देत किंबहुना टेनिस बॉलचं क्रिकेट खेळत असताना, आणि असंख्य असा मित्रपरिवार तुम्ही जमा केलाय, फॅन फॉलोअर जमा केलेले आहेत. कसं फील करता ज्यावेळेला टेनिस क्रिकेट जगताशी तुमचं नाव जोडलं जातं? नक्कीच चंदू, आपण बोलू याबद्दल. वेगात परंतु कव्हरच्या दिशेने हा चेंडू खेळला जातोय आणि 1 धाव तर घेतली गेली राज गोठणकर. आणि त्यांच्या बरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी अपील केलं गेलं आणि तिसऱ्या पंचांकडे रनआउटसाठी नक्कीच पाठवलं जात आहे. प्रदीप पाटील आणि राज गोठणकर मैदानाच्या आतमध्ये असताना जो बॉडी लैंग्वेज यहाँ पर दिखाया गया, शायद हो सकते क्योंकि गुस्सा दिखाया अपने साथी बैट्समैन पर उस खिलाड़ी ने.
डिसीजन पेंडिंग। ये बड़ी विकेट हो सकती है अगर यहाँ पर रनआउट के तौर पर अगर बल्लेबाज चले गए पैवेलियन की ओर, तो मैं कहूंगा इस मुकाबले में अच्छी स्थिति में होंगी टीम 11 वॉरियर्स इंडिया। अभि सर, कधी वाटलं होतं का टेनिस क्रिकेटमध्ये हेही दिवस येतील, अशा प्रकारे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मॅचेस होतील? नक्कीच नाही चंदू, दिस इज अ मिरॅकल बोलतात ना, तसंच झालेलं आहे टेनिस क्रिकेटमध्ये. आम्ही स्लीपरवर मॅच खेळायचो, आता एसिक्सचे शूज आले आणि आता 14 कॅमेराज. म्हणजे खरंच हे टेनिस प्लेयरसाठी ही पर्वणीच आहे, फक्त त्यांना परफॉर्मन्स करायचं आहे. पहा, आउट हा निर्णय येतोय आणि अगदी ते मोठ्या स्क्रीनवर देखील दाखवलं जात आहे. म्हणजे दूधचं दूध आणि पाण्याचं पाणी हे समोरासमोर तुम्हाला दाखवलंही जात आहे, हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच, काहीच म्हणजे चूक होऊ शकत पारदर्शकता, आपण नाही. म्हणतो पारदर्शकता. नक्कीच चंदू, काहीच चूक होऊ शकत नाही. कुठलाच बॅट्समन आउट हे डिसिजन आपल्याकडनं चूकच होऊ शकत नाही कॅमेऱ्यांअभावी. आणि म्हणूनच की काय आपण म्हणतो की टेनिस बॉल क्रिकेटला चांगले दिवस आलेत आणि त्याचं देवतं की म्हणजे ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतील. रवी आहिरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्यावर देखील क्षमता आहे त्यांच्याकडे. मोठमोठे फटके, म्हणजे काही मोठमोठे फटके आले तर मॅचमध्ये ही टीम येऊ शकते. ते प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील. राज गोठणकर यांच्याबरोबर एक पार्टनरशिप करावी लागेल, धावा कराव्या लागतील. हे लक्ष्य मोठं जरूर आहे, परंतु अशक्य जरूर नाही आहे, हेच ट्रायडंटला सांगावं लागेल. 25 रन झालेले आहेत धावफलकावर. 17 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा हा अद्भुत खेळ बिग बॅश मध्ये आपण पाहतोय, मुंबई नगरीमध्ये आपण पाहतोय, मायानगरीमध्ये आपण पाहतोय, चित्रनगरीमध्ये आपण पाहतोय आणि क्रिकेटच्या उगमस्थानामध्ये देखील, कारण टेनिस क्रिकेटचा जन्म याच मुंबई नगरीमध्ये झालेला आहे. हो, काय बॉल टाकलाय अफलातून, परंतु फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. एक धाव तर घेतली गेली आहे. अप्रतिम बॉल. गेंद तो काफी अच्छी थी, लेकिन उसके बाद वाला जो एफर्ट दिखाया फॉलो थ्रू में, जब आप गेंदबाजी करते हो तो वेट ट्रांसफर आगे की ओर होता है, उसके बावजूद इस तरह की छलांग लगाई थी इस बार गेंदबाज जीशान शेख द्वारा. तो अच्छी गेंदबाजी यहाँ पर अभी जी. नक्कीच, जीशान ॲक्च्युली हा स्पिन बॉलर आहे, पण तो आता पूर्ण आपलं डोकं वापरून, अनुभव वापरून गोलंदाजी करत आहे. बॅट्समनला ऑलवेज कन्फ्यूज ठेवत आहे आणि तो यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी करत आहे. तो यहाँ पर थोड़ी से चोटिल हुए वहाँ के खिलाड़ी, शायद जीशान, जब छलांग उन्होंने लगाई. तो इस प्रतियोगिता में ऑल टाइम फिजियोज भी है, वो ग्राउंड के अंदर जाते हुए और उसके बाद ठीक ठाक होकर गेंदबाजी करते नजर आएंगे जीशान. तो ये एक अलग तरीके की प्रतियोगिता आपके सामने चंदू जी. यहाँ पर ऑल टाइम फिजियोज, डॉक्टर्स भी है. किसी खिलाड़ी को अगर यहाँ पर चोट लगती है तो उसके लिए, तो पूरी तरह से एक अच्छा माइलस्टोन इस प्रतियोगिता द्वारा आपको नजर आया. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी राज गोठणकर प्रयत्न तर करतील नक्कीच विजयासाठी. आज ही संधी मिळाली आहे आपल्या टीमसाठी काहीतरी करण्यासाठी. राजसाठी फसवा बॉल पाहायला मिळाला. बॉल वळला, बॉल कट झाला आणि यष्टीरक्षक शाहिद यांच्या हातामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहा, जीशान कशासाठी दिल्ली ते मुंबई हे अंतर कापलंय दाखवून देत असताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बॅटच्या पट्ट्यात काही बॉल आला नाही कुणालजी. जी हाँ, अच्छी गेंदबाजी. पिछले मुकाबले में हमने देखा था हिमांशु ने बेहतरीन गेंदबाजी की थी, बिल्कुल उसी अंदाज से गेंदबाजी करते हुए जीशान. या वेळेला रिव्हर्सचा प्रयत्न जरूर केला गेला होता. जीशान अधिक वेगात चेंडू या ठिकाणी टाकताना पाहायला मिळाले आणि स्कोर जर पाहिला तर नक्कीच जीशान बघा कुणाल जाते सर, एक फास्टर वन एक स्लोवर वन अशी गोलंदाजी करत आहे, त्यामुळेच बॅट्समन संप्रपात पडत आहे. ट्रायडंटसाठी प्रयत्न, प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल. आज आपल्याला लढावं लागेल, बिग परफॉर्मन्स करावे लागेल, कारण ही आहे बिग बॅश. 70 स्पोर्ट्स प्रेझेंट, एक अफलातून स्पर्धा टेनिस क्रिकेट जगताने पाहिली. अशा स्पर्धा कायमस्वरूपी लक्षात राहतात.
पुन्हा एकदा चांगला चेंडू जिशान यांच्याकडून पाहायला मिळतोय. पहा प्रयत्नांची पराकाष्ठा, परंतु जिशान आहे आपली लाईन अँड लेंथ सोडायला तयार नाहीये. तुम्ही कशाही पद्धतीचा स्टान्स बदला, परंतु मी माझी गोलंदाजी बदलणार नाहीये हेच या ठिकाणी दाखवत असताना जी हाँ चंदू जी, याद रहेगी ये यादगार टूर्नामेंट मुंबई टेनिस क्रिकेट बिग बैश 70-70 प्रेजेंट्स. नक्कीच जिशान अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे. त्याच्या पायाला इजा होऊनही तो त्याच वेगाने गोलंदाजी करत आहे. जिशान कौतुकास पात्र बॉलिंग जिशान यांची या ठिकाणी पाहतोय. अक्षरशः आपल्या टीमसाठी प्रभावी मारा करतायत. पुन्हा एकदा या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला, बॉल अडवला जातो आणि तोपर्यंत स्कोर जर पाहिला तर सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. अविसर मॅचवर कुठेतरी या ठिकाणी आता पकड 11 वॉरियर्स टीम बनवताना पाहायला मिळते. नक्कीच या जिशानच्या ओव्हरने ही मॅच जवळपास विनरच्या साईडने फिरलेली आहे. जिशानचे अप्रतिम ओव्हर. जी हाँ, अच्छी गेंदबाजी यहाँ पर इस ओवर में जीशान शेख द्वारा 27 रन 4 विकेट के नुकसान पर यहाँ से 12 गेंदे 38 रनों की जरूरत. शाहिद शेख ने क्या स्टार्ट आज दिया इस मुकाबले में. सुमित ढेकले महज 1 रन, लेकिन मंदार गुरु देखिए 9 गेंदों में 28 रन. सुनील चावरी यहाँ पर रनआउट के तौर पर आउट हुए. उसके बाद जयेश पाटिल जिन्होंने स्लॉक स्वीप काफी बढ़िया स्ट्रोक लगाया था, लेकिन वो पाए गए डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ. 0 रन. अख्तर शेख 1 रन, अयूब शेख 1 रन, लेकिन उसके बावजूद एक अच्छा टारगेट यहाँ पर सेट किया टीम 11 वॉरियर्स इंडिया ने. तर जावेत मॅचच्या दिशेने या ठिकाणी 4 ओव्हर तर संपलेल्या आहेत, 2 ओव्हर बाकी आहेत. मॅच संपलेली नाहीये. ट्रायडंटसाठी झुंज द्यावी लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये एवढं सुंदर मैदान, एवढा सुंदर नजारा टेनिस क्रिकेटमध्ये अविसर क्वचितच पाहायला मिळतो आणि तो बिग बॅश मध्ये आपण पाहत आहोत. मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश. नक्कीच माझ्या मते 10 PL नंतर हा पहिल्यांदा मी असे ग्राउंड आणि अशी मॅचेस टेनिसच्या बघत आहे. पहले सत्र में अयूब शेख भी काफी बढ़िया खेले चंदू जी. उनके बल्ले से भी एक छक्का आया, 11 रन उन्होंने भी बनाए. या वेळेला बिग हिट केला जातोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यशस्वी तर झालाय. धावा सुरू झाल्यात आणि व्हायलाच पाहिजे. येतोय चौकार. 4 4 4 4 4. अब तो बड़े स्ट्रोक लगाने की जरूरत है, आवश्यकता है बल्लेबाजी करने वाली टीम को. और ये अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज के बल्ले से, लेकिन स्क्वायर लेग पर थोड़ी सी खराब फील्डिंग और ये उसका खामियाजा यहाँ पर भुगतना पड़ेगा. राज गोठनकर के बल्ले से यहाँ पर चौका बटोरा और यहाँ से 11 गेंदों में रन बनाने 34. मॅच संपलेली नाहीये हेच सांगत असताना राज गोठणकर, मी अजून मैदानात आहे, मी झुंज देणार आहे, मी लढणार आहे. 12 बॉलमध्ये 15 तर केलेले आहेत, अजूनही 11 बॉल बाकी आहेत आणि 34 रनची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी ट्रायडंटला. या आणखीन एक बिग हिट केला जातोय. जबरदस्त फटका जाईल सीमा रेषा पार. षटकार. राज गोठनकर तू रन कर, राज गोठनकर तू रन कर. आणि आता राज का राज इस मुकाबले पर जारी है अविसर. नक्कीच मी बोललोच होतो, जर विजय आणि विनरच्या मध्ये जर कोणी उभा असेल तर तो राज गोठणकरच. राज गोठणकर राज्य करायला सुरुवात झाली आहे या मॅचवर. काय फटके खेळले. 10 बॉलमध्ये 28. हाच क्रिकेटचा खेळ आहे. क्षणात पारड बदलतो. 2 बॉलवर पुन्हा एकदा ट्रायडंटच्या आशा जिवंत केल्यात या बॅट्समनने. राज गोठणकर यांनी जबरदस्त हिट, बिग हिट पाहायला मिळाली. वैविध्यता बॅटिंग मधील आणि नक्कीच बॅटचा फ्लो एक वेगळ्या पद्धतीचा राज गोठणकर यांचा पाहायला मिळतो. परिस्थिती विपरीत आहे, परंतु मला लढायचं आहे. परिस्थिती विपरीत आहे, मला झुंज द्यायची आहे. परिस्थिती विपरीत आहे, मला जिंकून दाखवायचं आहे. परिस्थिती विपरीत आहे, मला बिग बॅश मध्ये स्वतःचा ठसा उमटवायचा आहे. हेच स्वतःला सांगत असताना राज गोठणकर बॅटिंग करतायत मुंबई नगरीमध्ये. बिग बॅश मध्ये बिग परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट या स्पर्धेमध्ये. मोठी स्पर्धा, प्रत्येक जण तयारीनिशी, प्रत्येक संघ तयारीनिशी आपला बेस्ट परफॉर्मन्स दाखवण्यासाठी. राज गोठणकर या वेळेला आपण पाहू शकता दडपण भल्या भल्यांवर येतं कुणालजी. तेच दडपण या ठिकाणी कदाचित पाहायला मिळत आहे. 2 मोठे फटके आणि तदनंतर व्हाईट बॉल. जी हाँ, फील्डिंग करने वाली टीम का बॉडी लैंग्वेज देखिए. अब राज गोठनकर
इन पर दबाव डालने के लिए एक खिलाड़ी बिल्कुल उनके बल्ले के सामने रखा गया और वहां पर खिलाड़ी है सुमित ढेकले। समीकरण पुन्हा एकदा बदललं जात आहे. 27 धावांची आवश्यकता. प्रयत्न तर या ठिकाणी पुन्हा एकदा केला जातोय मोठा फटका खेळण्याचा, परंतु राज निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्न गोलंदाजाकडून, प्रयत्न फलंदाजाकडून आणि एका बाजूला राज यांच्यावर सर्वांच्या नजरा कशा फिरतायत. नक्कीच तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. 9 बॉल आणि कुणालजी 27 रनची आवश्यकता. डॉट गेंद पर जरूर कमबैक होगा टीम 11 वॉरियर्स का, लेकिन अभी भी अगर एक आध बड़ा हिट आता है इस ओवर में तो मैं कहूंगा अच्छा कमबैक होगा टीम ट्राइडेंट नवी मुंबई का. नक्कीच कुणालजी, हे 3 बॉल भरपूर महत्वाचे आहे दोन्ही संघांसाठी. या 3 बॉलवरती मॅचचं रुख अवलंबून आहे. ओ समोरच्या दिशेने अफलातून हिट, जबरदस्त फटका लगावत असताना बिग 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 सिक्सर राज गोठणकरच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतं. हो, मॅच अजून संपलेले नाहीये कारण राज गोठणकर मैदानाच्या आतमध्ये आहे. राज गोठन रनकर, क्या बल्लेबाजी यहां पर करते हुए राज गोठनकर, सीधे बल्ले से बिल्कुल वी के शक्ल में खेल दिया. इस बार ताकत से भरपूर ये स्ट्रोक था, टाइमिंग बेमिसाल, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 9-2-11 6 रनों के लिए. असंच सांगावं लागतं ज्या वेळेला परिस्थिती तुमच्या विपरीत असते, स्वतःच्या मनाशी निर्धार करावा लागतो. आज तुला काहीतरी करायचंय, आज तुला लढायचंय, आज तुला जिद्दीने मैदानात उतरायचंय. हे तुझ्या हातात बॅट दिली आहे ना, त्या बॅटने तुला प्रतिस्पर्ध्यावर स्ट्रोक लगावायचे आणि समोर इम्रो सारखा गोलंदाज आहे, परंतु राज ऐकायला तयार नाहीये. काय बॅटिंग करतायत. हो, यावेळेला बॅटची कडा, परंतु चांगली फिल्डिंग पाठीमागच्या बाजूला सुमित ढेकळे त्या ठिकाणी. जर का तिथून बॉल पास झाला असता कुणालजी चौकार नक्की झाला असता. जी हाँ, रन बचाए सुमित ढेकले ने अपने टीम के लिए 3, लेकिन अगर ये चौका आ जाता तो इस मुकाबले में हावी हो जाती टीम ट्राइडेंट नवी मुंबई. तो ये काफी बेहतरीन संघर्षपूर्ण मुकाबला आपके सामने होता हुआ चंदू जी. 7 गेंदे रन बनाने हैं जीत के लिए 20, 7-20. 7 बॉल 20 धावांची आवश्यकता. हा बॉल तेवढाच महत्वाचा आहे जो खेळतील रवी आहिरे अविसर, कारण रंग भरले मॅच मध्ये राज गोठणकरने. नक्कीच हा पण बॉल भरपूर महत्वाचा आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून. विजय आणि पराजय ठरवेल हा बॉल. हो, यावेळेला कव्हरच्या दिशेने हा बॉल टोलावला जातोय. एक धाव तर घेतली गेली. पाहूया दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय अतिशय चपळाईने आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असताना खेळाडू धावबादच्या रूपात माघारी पडतील. मुझे लगता है यहाँ पर दौड़ना चाहिए था. 2 रन का प्रयास यहाँ पर किया था राज गोठनकर ने, क्योंकि उन्हें स्ट्राइक चाहिए थी लास्ट वाली ओवर में. तो ये सेमीफाइनल की रेस के लिए चलता हुआ मुकाबला, इसके बाद सेमीफाइनल का मुकाबला होना है. तो ये अगर देखा जाए तो 2 रन का प्रयास करना चाह रहे थे बल्लेबाज राज गोठनकर. काफी तेजी से वो दौड़ पड़े थे, लेकिन बल्लेबाज रवि अहिरे इनकी ओर से कोई कॉलिंग नहीं थी. नक्कीच कुणालजी, हे 2 रन घ्यायलाच हवे होते माझ्या या सिच्युएशनला, कारण राज गोठणकर फॉर्मला खेळत आहे तर नक्कीच तो स्ट्राईक घ्यायचा प्रयत्न करणार. रवी बुंबक यांच्या नक्कीच गोलंदाजी सोपवली जाते. 19 रन बाकी आहेत. काही होऊ शकतं, हा क्रिकेटचा खेळ आहे. राज गोठणकरची यांची बॅट मात्र मैदानाच्या आत तळपली आहे. त्यांना साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर श्रेयस आलेले बॅटिंग करण्यासाठी. तर पाहूया, क्षमता आहे या खेळाडूंमध्ये. मॅच जरूर दूर आहे कुणालजी, परंतु काही होऊ शकतं. ज्या पद्धतीने राज यांची बॅट बोलते, जर का पहिल्या 1-2 बॉलवर मोठा फटका आला तर मॅच मध्ये आणखी रंग भरले जातील. जी हाँ, राज पर दारोमदार होगी इस मुकाबले में. उनके बल्ले से अगर पहली गेंद पर अगर बड़ा हिट आता है चंदू जी, तो मैच में मजा आएगा, मुकाबले में मजा आएगा. दोनों टीमें बराबरी पर होगी अगर पहली गेंद पर एक लंबा हिट आएगा बल्लेबाज राज गोठनकर के बल्ले से. लेकिन उनके सामने काफी तेज तर्रार गेंदबाजी के लिए जाने जाने वाले रवि बुंबक है.
राज गोठणकर स्ट्राईकवर मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. सर्वांच्या नजरा राज गोठणकर नाव आज मात्र बिग बॅश स्पर्धेमध्ये सर्वांच्या तोंडावर असणार आहे. विपरीत परिस्थितीमध्ये ज्यावेळेला तुम्ही कामगिरी करताना ती कामगिरी कायम स्वरूपी लक्षात राहते आणि ज्यावेळेला मोठ्या टीम विरुद्ध करता तीही लक्षात राहते. 11 वॉरियर्स आणि ट्रायडंट मधील मॅच बघता बघता शेवटच्या ओव्हरमध्ये बिग हिट, बिग 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 बॅश मधील एक बिग षटकार, सामन्याला कलाटणी देणारा षटकार पाहायला मिळतोय. काय फटका खेळलाय, लाजवाब, सीमारेषा पार. इरादे काफी बुलंदी इस खिलाड़ी के, जिद्दी खिलाड़ी मैदान में खेलता हुआ बिल्कुल उसी अंदाज में इस बार गेंद को पहुंचा दिया बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए राज गोठनकर के बल्ले से ये छक्का. कुणालजी, हा शॉट बघून मी तुम्हाला एक मॅच सांगतो 2 मिनिटात. लास्ट ओव्हर 18 होते, सँडी टाकत होता आणि मी स्ट्राईकला पेंडला मॅच चालू होती आणि पहिला बॉल मी षटकारच मारला होता आणि मी 5व्या बॉलला पण षटकार. आता बघूया की राज गोठणकर तेच करामात करतात का. परंतु रवी चांगले बॉलर आहेत. मागील 2 वर्ष जर पाहिलं तर चांगला बॉलिंग मध्ये परफॉर्मन्स देणारा गोलंदाज बॉलर कोण असेल तर त्याचं नाव रवी बुंबक आहे. ठाण्याच्या या बॉलरकडे वैविध्यता आहे, बॉलिंग चांगली करण्याची क्षमता आहे. समोर राज यांची बॅट सध्या बोलली आहे, परंतु रवी बुंबक यांच्याकडे देखील क्षमता आहे की राज यांना थांबवण्याची. परंतु या मॅच मध्ये तहलका निर्माण केला आहे तो मात्र राज गोठणकर यांनी. 5 बॉल शेवटचे 13 रनची आवश्यकता. बिग बॅश यावेळेला रवी बुंबक यांचा हा टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतलेला बॉल कीपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल. पहा कोण जाणार सेमीमध्ये. कुणालजी, त्यासाठीचे जबरदस्त मॅच या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 11 वॉरियर्स की ट्रायडंट नवी मुंबई. आमचे कुणालजी दाते हे देखील नवी मुंबईला बिलोंग करतात. 4 गेंदे 13 रनों. नवी मुंबई के खिलाड़ी, महापे के खिलाड़ी अब बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे राज गोठनकर. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल तर हवे जाईल, पाहूया. एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरीचाही प्रयत्न केला जातोय. कॅच, संधी होती परंतु संधीचं सोनं झालं नाही. मोक्याच्या क्षणी आणखीन एक कॅच सुटली आहे या ठिकाणी. राज गोठणकरला मिळालेलं जीवदान मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येणार का. 3 बॉल बाकी आहेत, 11 रन करायचे आहेत. 3 चेंडू 11 धावा, 11 धावा 3 चेंडू. 11 वॉरियर्स की ट्रायडंट कोण या ठिकाणी. पंच एक मिनिट. रन किती पाहिजेत कॅल्क्युलेशन करा. 4 बॉल 10 सर. 4 चेंडू बाकी आहेत आणि पहिला बॉल नो होता आणि 10 धावांची आवश्यकता. चला पहा या ठिकाणी. धन्यवाद सुमित. आणि जावेद मॅचच्या खेळाडू वृत्तीचं उत्तम उदाहरण देखील या ठिकाणी सुमित ढेकळे दाखवत आहेत. परंतु पहा राज गोठणकर, रवी बुंबक, पहिला बॉल नो होता याची नोंद या ठिकाणी घ्यायची आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा रवी की राज, राज की रवी. ओहो, अधिक वेगाने मात्र या ठिकाणी बॉल टाकण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय, परंतु यावेळेला रवीने राजला थांबवलंय. संघर्ष मैदानात बॉलर आणि बॅट्समनचा, बॅट आणि बॉलचा, तोच मात्र या ठिकाणी कायम आहे. कुणालजी, ये गेंद पर काफी खराब स्ट्रोक था. अगर आप देखा जाए तो पॉइंट्स बाउंड्री लाइन के अंदर 30 या दायरे के अंदर है, तो मुझे लगता है यहाँ पर अगर कट स्ट्रोक लगा देते तो यहाँ पर 4 रन बटोरने का मौका था. लेकिन अच्छी गेंदबाजी रवि बुंबक द्वारा. रवी राजसाठी. यावेळेला राज यांच्या विरुद्ध एक रणनीतीबद्ध बॉलिंग केली जाते. रवी बुंबक, जो राज झुंजला त्यांना मात्र शेवटच्या क्षणी रनआउटच्या रूपात माघारी परतावं लागते. 2 बॉल मात्र या ठिकाणी बाकी आहेत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 10. परंतु काय खेळी करताना पाहायला मिळाले या ठिकाणी राज गोठणकर.
हॅलो, मॅच संपलेली नाहीये, संघर्ष कायम आहे. राज गोठणकर माघारी परतलेत. आता मात्र श्रेयस कदम मैदानाच्या आतमध्ये इतिहास घडवण्यासाठी सज्ज आहेत. रवी आणि नक्कीच हा योग्य बॉल होता, कळवलं जात आहे. आणि जावेद मॅचच्या दिशेने रवी बुंबक, आक्रमण हल्ले तर जरूर झाले. आणि यावेळेला जर पाहिलं तर बॉलिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील पुन्हा एकदा रवी. आणि यावेळेला दांडी गोल केली फलंदाजांची. रवी बुंबक आपली उपलब्धता दाखवत असताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि श्रेयस देखील माघारी परत आहेत. रवी बुंबकचा वेग या ठिकाणी 5 चुकांमधून माणूस सुधारतो, तेच या ठिकाणी रवीने केलं. सुरुवातीला आक्रमण झालं, त्यातून ते सावरले आणि आपल्या टीमच्या बाजूने मॅच मात्र जरूर घेऊन आलेले आहेत. संघर्ष तर जबरदस्त पाहायला मिळाला. या ठिकाणी जर पाहिलं तर ट्रायडंट सुरेश राणा यांच्या टीमचं देखील कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने ते खेळलेत. परंतु अनुभवाचा या ठिकाणी फायदा कुठेतरी होताना पाहायला मिळाला. यंगस्टर्स राज गोठणकर जबरदस्त खेळले. या स्पर्धेतील एक अनमोल पारी त्यांची पाहायला मिळेल. आणि थोड्या क्षणापूर्वी असं की वातावरण बदलून टाकलं होतं, त्याच वेळेला या मॅच मध्ये मात्र बॅक टू बॅक निर्धाव चेंडूंची अगदी सिरीजच लावली राज गोठणकर यांच्या विरुद्ध. आणि तदनंतर जर पाहिलं तर मॅच दृष्टिक्षेपात भावेश आणि अखिलेश ही जोडी मैदानात आहे. या मॅचला जिंकलं जात आहे 11 वॉरियर्स टीमने, विनर्स टीमने जिंकलाय. परंतु काय खेळली आहे ट्रायडंट. पराभूत जरी झाले परंतु त्यांच्या पराभवात देखील एक संघर्ष पाहायला मिळाला. या तिन्ही मॅच विक्रोलियन्स, रायगड म्हणजे इंडो रायडर्स आणि त्याचबरोबरीने ट्रायडंट, या तिन्ही टीम पराभूत जरी झाल्यात परंतु सहजासहजी पराभूत झाले नाहीत. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी लढत दिली आहे सर. नक्कीच चंदू, तिन्ही मॅच वरच्या दर्जाच्या झाल्या. त्यांनी दाखवून दिलं का ते नॉकआउट स्टेजला आलेले आहेत. आणि खरंच ही चांगली मॅच झाली आणि कदाचित आवाक्यात पण होती. 4 बॉल 10 रन. थोडेसे राज गोठणकर एक्सपिरियन्स मध्ये कमी पडले असं माझं मत आहे.